ठीक आहे. नमस्कार सगळ्यांना. उमेद एमपीएससी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कशासाठी भेटलो हा महत्वाचा पॉइंट. तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की ऑलरेडी एक मेन्स एक्झामचा टाइम पिरियड आता सध्या सुरू आहे. एक 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 मेन्स एक्झाम चालू आहे. म्हणजे त्या मेन्स एक्झामची तयारी चालू आहे आणि मग आपले बरेच ओळखीचे विद्यार्थी आपले मित्र परिवार ती मेन्सची तयारी करत आहेत. काहींचे स्कोर्स असून ते मेन्स करत नाहीयेत. कंबाईन मेन्सची तयारी करतात किंवा काहीच करत नाहीत. म्हणजे आत्ताची प्रिलिम्स पास होऊन जो 98 कट ऑफ लागलेला आहे तो 98 कट ऑफ क्लिअर करून सुद्धा बरेच विद्यार्थी तयारी करत नाहीत आणि मग ते बघून आपल्याला कुठेतरी वाईट वाटतं की अरे मग मी पास झालो असतो किंवा मग माझा स्कोर असता मी मेन्सला असतो तर तर मग मी मेन्स दिली असती मी चांगली केली असती वगैरे वगैरे. तर ही प्रायोरिटी आपली असते कारण का मग आपण ज्या उद्देशाने भेटतो तर ते उद्देश म्हणजेच काय आहे की राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा अल्टिमेटली आता म्हणजे कंबाईन बद्दल आपण याच्यात काही बोलणार नाहीत किंवा इतर कुठल्याही वेगळ्या एक्झाम बद्दल आपण याच्यात बोलणार नाहीत. महत्वाचा पॉईंट हा आहे की आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा 2027 बद्दल बोलायचं आहे. सो येणाऱ्या काळाबद्दल बोलायचं आहे. झालेल्या काळाबद्दल बोलण्यात काही अर्थ नाहीये. जे झालं ते झालं किंवा जे होऊन गेलं ते होऊन गेलं किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ते आता आपल्याला फक्त पूर्वपुरत्या मर्यादित आहेत. आपल्याला आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जायचंय. तर प्रोग्राम बद्दल तुम्ही पोस्टर बघितलं असेल एक तरी थोडक्यात बोलूया किंवा त्याच्या आधी काही गोष्टी क्लॅरिफाय करायच्यात किंवा आपले असे अजून काही सेशन होणार आहेत की त्या सेशनमध्ये तुम्हाला अजून गोष्टींची क्लॅरिटी येईल. म्हणजे आजचं सेशन म्हणजे फायनल नाही किंवा आपले मेंटरशिप होण्याच्या आधी काही सेशन आपण घेऊ जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येईल की आपल्याला नक्की काय करायचं. सो सगळ्यात महत्त्वाचं की तुमची टाइमलाईन असली पाहिजे. कुठेही जायचं असेल म्हणजे तुमचं कदाचित आज इव्हिनिंगचं काही प्लॅन असेल तर तुमची टाइमलाईन असते किंवा पुढच्या आठवड्यात काय करायचं त्याची एक टाइमलाईन असते. सगळ्यात महत्त्वाचं की सध्या मग आपण आहोत की आज आहे 19 जुलै. आपल्याला एक्झाम द्यायची आता एक्झामची डेटच माहित नाहीये. आयोगाने शेड्यूल पण दिलेलं नाहीये. मग कसं करायचं युपीएससी जसं एक वर्ष आधी शेड्यूल देतं आपल्याला तसं एमपीएससीने अजून दिलेलं नाहीये. मग आपण तयारी कशी करणार कुठल्या बेसिसवरती आपण तयारी करणार ह्याची आयडिया नाहीये. मग अंदाज काय आहे किंवा काही चर्चा आहे तर त्याच्यावरती आपल्याला जावं लागेल. सो यावर्षी कधी एक्झाम झाली होती 31 मे ला एक्झाम झाली होती. मग असं आपण समजून चालू की या नेक्स्ट इयरची एक्झाम त्याच्या आसपास कुठेतरी होईल किंवा अशी चर्चा आहे की थोडीशी लवकर ऍड येण्याची शक्यता आहे. मग जर लवकर ऍड येण्याची शक्यता आहे तर मग प्रायोरिटीने आपण काय केलं पाहिजे एक अंदाज बांधला पाहिजे की साधारणपणे आपण म्हणूया की एप्रिल महिन्यामध्ये काय होऊ शकते की प्रिलिम्स होऊ शकते. एक साधारणपणे अगेन हा अंदाज आहे किंवा असं समजूया की त्याच्या आधी होऊ शकते. मग त्याच्या आधी झाली तर मग आपण आपलं प्लॅन कसा असला पाहिजे किंवा एप्रिलचं आपण जर पकडलं किंवा एप्रिल मिड पर्यंत आपण पकडलं तर थोडंफार आपल्याला बफर झोन पण मिळू शकतो एक 15 ते 20 दिवसाचा. मग एक साधारणपणे आपण प्लॅन करूया की एप्रिलमध्ये प्रिलिम्स होऊ शकते. आता ती कधी होऊ शकते तर 15 एप्रिलला होऊ शकते. अगेन हे सगळे अंदाज आहेत कुणाचं डेट माहिती नाहीये. ठीक आहे प्लस मायनस होईल नंतर ते पुढेही जाईल किंवा आधी येईल. आपल्या डोळ्यासमोर जोपर्यंत डेट नाही तोपर्यंत कुठलाही प्रोग्राम घ्यायला कुठली बॅच करायला किंवा एक प्रकारे कुठले प्रिपरेशन करायला किंवा पूर्ण बऱ्यापैकी वेळ तिथं द्यायला त्याच्यात अर्थ नसतो. सो डोळ्यासमोर काहीतरी आपल्या डेडलाईन असली पाहिजे किंवा एक तो ध्येय असले पाहिजे की येस आपल्याला हे करायचंय. सो अल्टिमेटली काय की 15 एप्रिल आपण म्हणूया की 2027 ला आपली प्रिलिम्स होईल. ठीक आहे. आता आयोगाने ते बरंचसं नोटिफिकेशन मध्ये आणलंय की 2 प्रिलिम्स वगैरे वगैरे पण 2 प्रिलिम्स त्यांना जर घ्यायच्या असतील तर पहिल्या प्रीमध्ये आणि सेकंड प्रीमध्ये काही जास्त डिफरन्स ते ठेवणार नाहीत. म्हणजे जास्त दिवसाचा की 6 महिन्यांनी दुसरी प्री घेतली 8 महिन्यांनी घेतली वगैरे असं काही करणार नाहीत. ते लवकर घेतील. ठीक आहे. एक 15 एप्रिल पर्यंत आपण म्हणूया. सो 15 एप्रिल पर्यंत म्हणल्यावर आपल्याकडे दिवस किती राहतात आजपासून असंही पकडा की समजा तुमचा हा पण महिना गेला. जुलै पण महिना गेला. तर जुलै गेला तर आपल्याकडे राहतो सप्टेंबर, ऑगस्ट राहतो. नंतर म्हणजे आपल्याकडे राहतो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ऑगस्ट राहील, सप्टेंबर राहील, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे ह्या वर्षातले आपल्याकडे 5 महिने राहतात. आणि आपण जर एप्रिल मिड मध्ये एक्झाम म्हणतोय अगेन शक्यता तर नेक्स्ट वर्षामधले आपले झाले आपल्याकडे राहिले 3 महिने. म्हणजे पुढचे 15 दिवस अगेन सोडून द्या कारण का मध्ये दिवाळी येणार दसरा येणार तर तुमचा टाइम त्याच्यामध्ये जाणार आहे. सो प्रायोरिटीने काय की मग आपल्याकडे 8 महिने राहतात. अगेन आपण म्हणतो की हे पुढचे 10 दिवस पण तुमचे वाया गेले इकडे तिकडे गेले किंवा आपण प्रोग्रामचा भाग बनला तर आपण 25 जुलै डेट ठेवली. ठीक आहे. तर पण साधारणपणे आपल्याकडे 8 महिने राहतात कारण बरेचसे दिवस आपले इकडे तिकडे जातात. तर 8 महिन्यांचं आपलं एक बेसिक प्लॅनिंग असलं पाहिजे कारण का आपण हे फक्त प्रिलिम्स पर्यंत बोलतोय आणि ते अंदाजे काय सांगतात ते की आयोगाने लवकर नोटिफिकेशन काढलं मार्च मध्ये एक्झाम ठेवली तर त्यानुसार आपल्याला जावं लागेल किंवा मे मध्ये एक्झाम गेली तर त्यानुसार आपल्याला प्लॅन करावं लागेल. हे फ्लेक्झिबल राहावंच लागेल पर्याय नाहीये. सो 15 एप्रिल आपण डेडलाईन ठेवून जातोय की आपल्याकडे इथं मध्यंतरी 8 महिने भेटतात. मग हे 8 महिने भेटतायत. आता या 8 महिन्यामध्ये
जेवढे तुम्ही समोर आहात किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे आता मेसेज वगैरे येत आहेत किंवा याच्या आधीही बरेचसे मेसेज होते, म्हणजे काल आपण मेसेज टाकल्यापासून बरेचसे मेसेज आले किंवा काही विद्यार्थ्यांना असं आहे की मग ते इतर एक्झामसाठी आहेत, म्हणजे ऍग्रिकल्चर सेवा असेल, फॉरेस्ट असेल, इव्हन सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे, पण त्यांना फक्त प्रिलिम्सचं करायचं. तर त्यांना म्हणून म्हटलं की मी आत्ता आपण डिस्क्रिप्टिव्ह पासून सुरू करतोय, आपण प्रिलिम्सला भेटूया साधारणपणे डिसेंबरच्या दरम्यान वगैरे, तेव्हा आपण त्या गोष्टी बोलूया. सो महत्वाचा मुद्दा आहे की 8 महिने आपल्याला नक्की काय करायचे आणि त्या 8 महिन्यानंतर काय करायचं याचं एक प्लॅनिंग असलं पाहिजे. सो प्रायोरिटीने आपण काय करतोय की सध्या, म्हणजे ह्या मंथ पासून किंवा आपण या 8 महिन्यावरती सुरुवातीला काम करतोय. मग हे 8 महिने डिस्ट्रीब्यूट आपण कसे करणार आहेत, की आपण जर समजा 25 जुलैचा एक प्रकारे विचार करतो. 25 जुलै वरचे 6 दिवस पण सोडून द्या समजा, की आपण म्हणूया की समजा ऑगस्ट आहे आपल्याकडे, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे आणि मग नोव्हेंबर. सो नोव्हेंबर एंड पर्यंत म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत जर आपण विचार केलाच, तर या 4 महिन्यामध्ये आपल्याला साधारणपणे काय करायचंय, मेन्स वरती आपल्याला फोकस करायचा आहे या 4 मंथमध्ये. म्हणजे मेन्स वरती कसा फोकस करायचा आहे, की लक्षात घ्या ऑप्शनल गेलेले आहेत. ऑप्शनल गेल्यामुळे आपलं बरंचसं काम कमी झालंय आणि काम कमी झालंय म्हणून कमी ह्याच्यामध्ये स्पर्धा वाढलेली. दोन्ही बाजू लक्षात घ्यायच्यात. काही लोकांचे ऑप्शनल स्ट्रॉंग असायचे युपीएससीच्या धर्तीवरती जर विचार केला, कारण का आता आपली जस्ट पहिली मेन्स झाली, पहिल्या मेन्समध्ये ऑप्शनल होते ना, आता सेकंड मेन्सला ऑप्शनल आहेत. सो 2 मेन्स झाल्या, संपला विषय. आता ऑप्शनल जर गेले असतील तर मग आपली स्पर्धा उरते ती फक्त 1250 मार्कांमध्ये, आणि त्याच्यामध्ये निबंधाचा एक पेपर आणि मग 4 जीएसचे पेपर. सो आपल्या साईडनं काय अपेक्षित आहे की आपण त्या जीएस वरती आपली कमांड असली पाहिजे. म्हणजे जस्ट इमॅजिन करा की तुम्ही इव्हन तुमच्या आसपासचे मित्रपरिवार बघा, ज्यांची प्री पास झाली आणि जे करत नाहीत आत्ताची मेन्स, तर त्यांचं 2-3 तुम्ही रिझन समजून घ्यायचा प्रयत्न करा. काहींचं असं की थेटपणे आम्हाला ऑब्जेक्टिव्हची सवय आहे, आम्ही डिस्क्रिप्टिव्ह करत नाहीत, संपला विषय. म्हणजे एक तर पहिली गोष्ट काय की त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह कधी केलं नाही म्हणून ते मेन्स करत नाहीत. दुसरी गोष्ट काय की काहींना असं झाली की आता ऑप्शनल मी केला नाही, माझी तयारी नाही, त्यामुळे मी करत नाही, म्हणजे ऑप्शनलचं ओझं होतं त्यामुळे ते करत नाही. तिसरी गोष्ट अगेन काय, की मग मागच्या वर्षी दिली होती किंवा त्यांनी थोडीफार तयारी केली होती पण त्यांना लिहिण्याची प्रॅक्टिसच जमेना किंवा लिहिताच येईना, तर त्याच्यामुळे ते करत नाहीत. आणि अजून चौथी गोष्ट की असं आहे की मग आता कुठली तरी म्हणजे कंबाईनची याचा ग्रुप सीचा एक प्रकारे मेन्स दिली किंवा मग ग्रुप बीचा चांगला स्कोर आलेला आहे म्हणून मग त्यांना त्याची मेन्स करायची. सो इकडे त्या गोष्टीला बाजूला केले. म्हणजे याचा अर्थ काय की ठराविक कारणं देऊन ते बाजूला होत आहेत. मग ती कारणं आपल्याला द्यायची नसतील आणि आपल्याला त्याचं जर उत्तर काढायचं असेल तर बेसिकली आपण काय करायला पाहिजे, की जे वीक पॉईंट आहेत किंवा जे हे जे कारणं मिळेल तर त्या कारणावरती काम केलं पाहिजे. ते कारणं आपली उत्तरं बनली पाहिजेत. सो बेसिकली आपल्याला पहिले 4 महिने मग मेन्सवरती काम करायचं. ते कसं करायचंय ते डिटेल वगैरे आज आपण शेड्यूलमध्ये बोलणार नाही, त्याचं शेड्युलिंग आपण नंतर करूया, की साधारणपणे सुरुवातीला काय घ्यायचं, प्रत्येक विषयावरती काय करायचं. हे फक्त जस्ट एक इनिशियल इंट्रो सेशन आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किंवा तुम्ही ऍटलीस्ट माइंडली प्रिपेअर होऊ शकता ना, की नेक्स्ट अटेम्प्ट आपल्याला करायचं, नेक्स्ट अटेम्प्ट पास व्हायचं. अगेन खूप गोल्डन लाईन आहे मागच्या पहिल्या अटेम्प्ट पासून. जे लोक चांगलं प्रिपेअर करतील, एक मिनिमम लेवलला प्रिपेअर करतील, पेपर लिहून येतील, त्यांचे रिझल्ट येतील. आणि हे सत्य तुम्हाला पहिल्या मेन्सचे रिझल्ट आल्यावरती कळेल. पहिल्या मेन्सचे रिझल्ट आल्यावर, त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे झाल्यावर कळेल. दुसऱ्या मेन्सचे पण रिझल्ट आल्यावर कळेल. इव्हन आत्ताच्या कंडिशनला तीच अवस्था आहे, की सध्या मुलांचे रिझल्ट म्हणजे प्रिलिम पास आहेत पण ते कुणीच तयारी करत नाही. आणि मग तयारी करत नाही तर मग तयारी करणारे जे मोजके लोक आहेत तर त्यांचे रिझल्ट 100% येणार आहेत. सो अगेन तुम्ही त्याच कॅटेगरीमध्ये जाऊ शकता की थर्ड तुमची प्रिलिम्स मेन्स असेल तर तिसऱ्या प्री मेन्समध्ये म्हणजे डिस्क्रिप्टिव्हच्या, तर तुम्ही अगेन ते चांगलं केलं तर तुम्हाला फायदा तिथं होईल. सो पहिले 4 महिने आपण प्रिलिम्स वरती काम करणार आहेत. एक जस्ट फक्त आपण शेड्युलिंग बघू, नंतर आपण प्रोग्रामच्या डिटेल्स बद्दल जाऊया. मग हे 4 महिने झाले. असा एक अंदाज आपण एक वर्तवतो की साधारणपणे समजा आपण डिसेंबरमध्ये प्रीची ऍडव्हर्टाईज येईल. अगेन मागे पुढे होऊ शकतं, जानेवारीमध्ये पण ऍडव्हर्टाईज जाऊ शकते, पण अगेन अंदाज आपला आहे. सो जर डिसेंबरमध्ये ऍड आली आणि तो जो ट्रान्झिशनचा पिरियड आहे 10-15 दिवसाचा, तुमचा दिवाळीच्या सुट्ट्याचा वगैरे, कारण तर कुठली आपण द्यायला म्हणजे दिलीच नाहीत पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं की मग आपल्याकडे उरतात तो म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब आणि मग मार्च. आणि प्रिलिम्सला किती दिवस दिले पाहिजेत याचं जर उत्तर पाहिजे असेल तर कमीत कमी 4 महिने खरंच दिले पाहिजे. कारण तुम्ही जर 25ची प्रिलिम्स बघितली आणि कशी डायनामिक आली, किती डिफिकल्ट आली होती आणि मग कसे मार्क आहेत, तर ते तुम्हाला विचारात घ्यावं लागेल. मी इव्हन म्हणजे 98 कट ऑफ लागला हा सुद्धा त्या तुलनेने जास्तच म्हणत होतो, कारण का 4 प्रश्न कॅन्सल, वरचे सॉरी 6 प्रश्न कॅन्सल आणि मग परत वरचे 4 चेंज, म्हणजे असं 10 प्रश्नांचा एक प्रकारे फटका होता तो. कित्येक विद्यार्थ्यांचे ते 10-10, 15-15 मार्क कमी झालेत. मग ते कमी होऊन पण रिझल्ट आलेच ना. म्हणजे जे पास झाले त्यांना मार्क होतेच ना, मग ते मार्क पण आपल्याला मिळवले पाहिजेत. सो हे 4 महिने आणि आपण वरचे 15 दिवस किंवा अजून जो पिरियड मिळेल तो तो आपल्याला प्रीवरती स्पेंड करायचा आहे. कारण का प्री निघाली तरच मग
अर्थ आहे ना, की आपण जे काय करतोय ते, म्हणजे आता आपण 4 महिने मेन्सला देणार, पुढचे 4 महिने प्रीला देणार, आणि प्रीच नाही निघाली तर आपले त्याचे 8 महिने वाया गेले. मग याचा अर्थ काय, की आपली प्री पण तेवढ्याच डिसिप्लिनने आणि तेवढ्या स्ट्रिक्टली करावं लागेल, आपल्याला पास होण्याच्याच उद्देशाने करावं लागेल. मग म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर बरेच विद्यार्थी जेव्हा भेटतात, तर म्हणजे माझं पर्सनली तेच मत असतं, की तुमचा जर रिझल्ट कुठला गेला तर तुम्ही तो पेपर घेऊन यावा आणि तुम्ही स्वतः सांगा की याच्यात तुमचं काय काय चुकलं आहे. म्हणजे फक्त तोंडी सांगायचं की नाही माझा कट ऑफ एवढा 1 मार्काने गेला आणि 2 मार्काने, तर मग त्याच्यात पॉईंट नसतो. की तुम्ही स्वतः अनालिसिस करून आणले का, 100 प्रश्न आहेत आणि 100 प्रश्नाचं प्रत्येक क्वेश्चन वाईज, की समजा क्वेश्चन नंबर 1 तुमचा का चुकलाय, तो का चुकलाय तर त्याच्या मागचे तुमचे रिझन्स काय आहेत, की मग ते नक्की खरंच टॅकल करण्यासारख्या आहेत का गोष्टी, किंवा त्या रिझनवरती आपल्याला काम करता येईल का. जस्ट आता काल ग्रुप सी ची मेन्स झाली, म्हणजे आता जी मेन्स झाली, तर त्या ग्रुप सीच्या मेन्समध्ये अनेक विद्यार्थ्यांना लँग्वेजला चांगले मार्क आहेत, पण मग बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज आहेत की पेपर टूला फक्त 50च मार्क आले, 55 मार्क आले, आणि त्याच्यामुळे कुठेतरी वाटते की 15-20 मार्कांनी कमी पडलं. मग त्याचे रिझल्ट जे जस्ट फक्त मेसेजवरती विचारले, अगेन कोणाला भेटलो नाही, पण त्याच्यात म्हणणं आले की मॅथ्स रिजनिंग त्यांनी केलंच नव्हतं विशेष. आणि मॅथ्स रिजनिंग किती मार्क आले तर तुम्हाला माहिती, 100 पैकी प्रश्न आपल्याला 20 प्लस आहेत. 20च्या अराउंड जर प्रश्न आहेत, म्हणजे 1/4 जर भाग आहे, सॉरी 1/5 जर भाग आहे त्याचा, तर आपण त्याला दुर्लक्षित करतोय. मग दुर्लक्षित करत असेल तर आपला रिझल्ट 100% जाणार आहे. म्हणजे प्रायोरिटी आपली ती असली पाहिजे की सगळ्या गोष्टींवरती आपलं लक्ष असलं पाहिजे, ना की कुठलं स्किप केलं पाहिजे. नाही ह्या वर्षी मग करंटच करत नाही, करंट कमीच केलं, अँशियंट मिडलच केलं नाही, किंवा अजून काही केलं, तर त्याला अर्थ नसतो. सो प्रायोरिटी लक्षात घ्या की आपल्या समोर काय काय असलं पाहिजे. ठीक आहे. सो हे 4 महिने आपल्याला प्रिलिम्सला लागणार आहेत कमीत कमी. अगेन तुमच्या प्रिपरेशन लेवलवरती ते असेल की तुम्हाला किती कमी जास्त करायचं आहे, वगैरे वगैरे गोष्टी. आता हे आपण कुणाच्या उद्दिष्ट म्हणजे कोणाला समोर ठेवून विचारत घेतलं किंवा हे चर्चा करतोय, की साधारणपणे तुम्ही एक प्रकारे काय करतात, फुल टाइम स्टडी करतात. आता याच्यात असं असू शकतं की बरेचसे आपल्या विद्यार्थी वर्किंग असू शकतात. सो वर्किंग असतील, काही हाऊसवाईफ असतील, किंवा कुणी इतर जॉब करत असतील, काय असेल, तर त्यानुसार तुम्हाला प्लॅन करावं लागेल. तर साधारणपणे आपल्या टेंटेटिव्ह आपल्या समोर किती आहेत सध्या, 8 महिने. आता त्या 8 महिन्यानंतर पुढे काय आहे, की आपण समजूया की आता 15 एप्रिलला खरंच आपली काय झाली, की प्री झाली. ठीक आहे. मग सध्याच्या घडीला आता मेन्सला किती दिला आयोगाने वेळ. आपण जर बघितलं 31 मेला आपली प्री झाली, म्हणजे 31 मे नंतर जुलै आपलं जून आहे, जुलै आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे. म्हणजे कमीत कमी 4 महिने तर दिलेत आपल्याला. म्हणजे जर कमीत कमी आपल्याला 4 मंथ दिलेत, म्हणजे नेक्स्ट आपण 4 मंथ पकडू ह्या 15 जुलै नंतरचे, सॉरी 15 एप्रिल नंतरचे. म्हणजे मग आपल्याला किती कालावधी मिळेल समजा, की मग 15 एप्रिल नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट, म्हणजे असं समजूया की 15 ऑगस्टला आपली मेन्स असेल. अगेन आपण समजत आहोत 15 ऑगस्टच्या दरम्यान आपली मेन्स असेल, आणि ते पुढचे 4 महिने आपल्याला परत काय करायचंय, मेन्सचीच तयारी करायची. म्हणजे इथं आपल्याला ऍक्च्युली 1250 मार्काची तयारी करायची. म्हणजे टेंटेटिव्ह आपल्यासमोर आजपासून किंवा ह्या मंथ एंड नंतर पासून आपण जर बघितलं, तर 12 महिन्याची आपण तयारीचा विचार करतोय. म्हणजे आपण ज्या प्रोग्राम बद्दल बोलतोय किंवा ज्या सेशनसाठी आपण आज भेटलो, तर आपल्याला तयारी करायची 12 महिन्याची कमीत कमी. आता जर मेन्सच पुढे गेली किंवा प्रिलिम्सच पुढे गेली अजून, तर ऑब्व्हियसली आपण तिथपर्यंत ते कंटिन्यू करणार आहोत. सो सगळ्यात महत्त्वाचं की हा प्लॅन तुमच्या डोळ्यासमोर ऍटलीस्ट आत्ताच्या घडीला तरी तुमच्या समोर 12 महिने असले पाहिजे. आणि मग ते 12 महिने जर आपल्याला करायचे आणि अल्टिमेटली आपल्याला ते मेन्स चांगली देऊन करायचे, तर तुम्हाला डे वन पासून मग तुमची तयारी असली पाहिजे. तुमचं कम्प्लीट समर्पण असलं पाहिजे. म्हणजे आपण त्याला एक म्हणून एक आत्मसमर्पण पण असलं पाहिजे. ठीक आहे. आत्मसमर्पण म्हणजे काय असतं, की तो वेगळ्या अर्थाने शब्द आहे. पण तुमचं समर्पण असलं पाहिजे, तुमचं कम्प्लीट त्याच्यामध्ये 100% देणं असलं पाहिजे. सो एक साधारणपणे हे मेंटरशिपच्या आधी आपल्याला टाइमलाईन क्लिअर असणं महत्वाचं आहे. त्या टाइमलाईनच्या उद्देशाने आपण प्रामुख्याने याच्यामध्ये एक टाइमलाईन आखलेली. सो आता आपल्याला 12 महिने आहेत. 12 मध्ये आपण त्याला डिवाइड कसं केलं, तर 4-4 मध्ये डिवाइड केले. 4 महिने मेन्स, परत नंतरचे 4 महिने मेन्स, आणि 4 महिने मधले प्रिलिम्सचे झाले. ठीक आहे. तर आता याच्यात डिटेलिंग करायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यात डिटेलिंग करत असताना मग प्रत्येक गोष्टीला आपण काय केलं, की एक प्रकारे आपण आपल्या मॉडेलनुसार डिझाईन केले. थोडक्यात एकदा आपल्या प्रोग्रामच्या डिटेल्स बघू आणि मग परत बाकी गोष्टींबद्दल चर्चा करूया. आता साधारणपणे बघा, आता हा प्रोग्राम आपण डिझाईन केलाय, तर त्याचा एकूण कालावधी जर म्हणलं तर आपण तो 2027च्या मेन्स पर्यंत, अगेन डेट माहिती नसल्यामुळे आपण त्याला मेन्स पर्यंत म्हटलंय. मग मेन्स कधीही होऊ द्या, भले ती मग डिसेंबरला जरी झाली वर्स्ट केसमध्ये पुढे, तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता महत्वाचं काय, की प्रोग्राम हा मेंटरशिपचा आहे. आपल्यापैकी जर काही विद्यार्थ्यांना माहिती असेल, तर आपल्या उमेदच्या प्लॅटफॉर्मवरती आधी काही प्रोग्राम असायचे, म्हणजे मेंटरशिपच्या आपल्या ऑब्जेक्टिव्हच्या पॅटर्नमध्ये. आता 2-3 वर्षापूर्वी ते असायचे, नंतर वेळच भेटायचा नाही, त्यामुळे आपण ते बंद केलं. तर साधारणपणे प्रिलिम्सचे वगैरे आपण मेंटरशिप ठेवायचो त्याच्यामध्ये. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की ठीक आहे, अभ्यास काय करायचा, कसा करायचा, सोर्सेस कुठले वापरायचे,
टाइम मॅनेजमेंट कसं करायचं वगैरे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळूनही जातात. पण सगळ्यात महत्त्वाचं राहतं की तुमची जी अकाउंटेबिलिटी आहे, अकाउंटेबिलिटी कुणाशी तरी असणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे कोणीतरी समोर आहे, आणि कोणीतरी समोर आहे तेव्हा आपण काहीतरी करतो ना, तर ते खूप जाणीवपूर्वक खूप आपण डिसिप्लिनने करतो. नाहीतर फक्त चाललंय तर चाललंय त्याच्यात अर्थ नसतो. म्हणजे मेंटरशिप म्हणजे फक्त की तुम्हाला काहीतरी एक फक्त पेपर प्लॅन दिला आणि संपला विषय, असंही नाही. पेपर प्लॅन तर तुम्हाला आज एआयला टाकलं तरी पण तो मिळून जाईल. म्हणजे करायचं असेल तर वन टू वन तुम्हाला कोणतरी जबाबदार आहे समोर, तुमच्या डोळ्यासमोर आहे, आणि तुम्हाला कोणतरी विचारते समोर की येस तू केलंय का हे, किंवा मग तुम्ही काय करतायत नक्की, किंवा तुम्हाला स्वतःहून सुद्धा सांगण्यासाठी कोणतरी आहे की येस सर मी हे करतोय, किंवा मॅडम मी हे करतोय, किंवा मी असं असं केलं आहे. तर मग ते जेव्हा तुम्ही अकाउंटेबल असता, किंवा सुद्धा आम्ही सुद्धा तुम्हाला अकाउंटेबल आहोत की काहीतरी देण्यासाठी, हे जेव्हा टू वे होतं ना, तर त्याच्यामधून रिझल्ट येतात. म्हणजे रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्ह आणता येतात, हे लक्षात घ्या. सो प्रायोरिटी आपली असली पाहिजे की आपल्याला ते कम्युनिकेशन प्रॉपर असलं पाहिजे, आणि त्याच्यातून आपल्याला ते डिलिव्हर करायचं. सो आपल्याला सराव पाहिजे भरपूर, आपल्याला सातत्य पाहिजे, रणनीती पाहिजे, दिशा पाहिजे, टाइम टेबल, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात फक्त समर्पण पाहिजे सगळं 100% तुमच्या साईडनं. आता बघा, आपण प्रामुख्याने काय म्हणतोय की आपण प्री आणि मेन्सला इंटिग्रेट करतोय, आणि इंटिग्रेट करत असताना आपण 4-4-4 मध्ये डिवाइड केलेले मंथमध्ये. सो आपण त्याची सुरुवात करत असताना प्रायोरिटीने काय देणार आहे, की समजा आपण डे वन पासून सुरू केलं, मग डे वन पासून लगेच तुम्ही हा ही पुस्तकं वाचा आणि सुरू करा, असं नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं की ह्या एक्झामला अप्रोच कसं करायचं. मग ह्या एक्झामला अप्रोच कसं, कारण बरेच विद्यार्थी अगेन, जे मगाशी मी बोललो की तुमच्या मित्रांना विचारा की जे मेन्स का करत नाहीत, तर का करत नाहीत त्याच्यातला पहिला एक रिझन हे की मग आम्हाला अँसर रायटिंगच करायचं माहित नाही, किंवा अँसर रायटिंगची प्रॅक्टिसच नाही. मग ते कसं करायचं, कारण का मेन्स एक्झाम म्हणजे ऑल मेन्स म्हणजे अँसर रायटिंग आहे. तुम्हाला पास व्हायचं तर सगळं काही अँसर रायटिंग वरच आहे. सो मग जर आपण याच्यात बघितलं, सगळ्यात महत्वाचं की मग आपल्याला प्री आणि मेन्सचं करायचं. ठीक आहे, प्री तर आपण त्या नंतरच्या टप्प्यामध्ये करणार, पण आपण जर मेन्सचं बघितलं तर मेन्समध्ये आपल्याला प्रत्येक विषयाचं डिकोडिंग करणं खूप गरजेचं आहे. मग ते जर आपण डिकोडिंग जोपर्यंत करत नाही आणि प्रत्येक विषयाला व्यवस्थित समजून घेत नाही, तर त्या विषयाची पहिल्यांदा भीती वाटते. कुठलाही विषय घ्या, म्हणजे साधा निबंध लिहिण्याच्या बाबतीत सुद्धा विषय घ्या तुम्ही. निबंध कसा लिहायचा, किंवा युपीएससीचे तुम्ही टॉपिक बघितले असतील, कारण टॉपिक तर एवढे मोठे येतात, काहीतरी कोट येतात, आणि त्या कोटवरती निबंध लिहायचा 1000 ते 1200 पानांमधला, सॉरी 1000 ते 1200 शब्दांमधला, आणि दोन निबंध लिहायचे, 3 तासात लिहायचे. कसे लिहायचे, कारण का आधीच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला तर फक्त एकच निबंध असायचा मराठीचा, आणि एक इंग्लिशचा असायचा, आणि ते जमून जायचं कमी शब्दांमधलं. मग तुम्हाला निबंध लिहिण्यापासूनची जी अडचण आहे, ती पार जीएसच्या एंड पर्यंत, इव्हन मग क्वालिफाईंग पेपर पण आपले आहेत, क्वालिफाईंग पेपर बद्दल पण आपण वेळोवेळी बोलूयाच त्याच्यावर. पण मग मेन मुद्दा परत तिथंच येतो की तुम्हाला आयोगाच्या सिलेबस आणि त्या सिलेबसला अप्रोचच करणं माहिती पाहिजे, म्हणजे कसं करायचं हे माहिती पाहिजे. आणि फक्त सांगून नाही चालत की हा हिस्ट्री हे पुस्तकं वाचा, जिओग्राफी हे करा, पॉलिटी हे करा, आय आर, जीएस3, इथिक्स वगैरे. तर त्याच्यात प्रत्येक टॉपिक आपल्याला बघावं लागेल, की मग हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीमध्ये मध्ये काय म्हणले त्यांनी, आर्किटेक्चर कशाबद्दल म्हणले, महाराष्ट्राचा संदर्भ कसा आहे, त्याच्यानंतर मग परत मॉडर्न हिस्ट्रीबद्दल काय म्हणतायत, किंवा मग वर्ल्ड हिस्ट्रीचा रेफरन्स आहे त्याच्यामध्ये. मग वर्ल्ड हिस्ट्रीवरती साधारणतः प्रश्न कसे येतात, मग प्रश्न कसे येतात, तर याच्यासाठी आपल्याला संदर्भ कोणाचा लागेल, तर प्रिव्हियस इयरचा आपला एक झालेला पेपर. त्याचबरोबर इन बिटवीन जेव्हा सेकंड मेन्स होईल तर ते पेपर येतीलच आपल्याकडे, तो नंतरचा भाग. पण सध्या आपल्याकडे सॅम्पल म्हणून एक पेपर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे युपीएससीचे भरपूर पेपर आहेत, तर त्या संदर्भावर आपल्याला त्या टॉपिकला अप्रोच करावं लागेल. आणि मेन म्हणजे परत अगेन आपल्या मनामध्ये जी अगेन भीती असते, बरेच विद्यार्थी त्या भीतीमुळे करत नाही की अरे आन्सर रायटिंग म्हणजे खूप काही मोठं टास्क आहे, आणि काहीतरी जग जिंकल्यासारखं आहे, किंवा जग जिंकायला जायचं आणि मग ते होणार नाही आपल्याकडनं. तर तुम्ही टप्प्याटप्प्याने जेव्हा जाता, आणि तुम्ही टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी, म्हणजे आपल्याकडे आपली मराठी म्हण खूप भारी आहे, थेंबे थेंबे तळे साचे, आणि ती तसंच आहे. प्रत्येक टॉपिकला जर आपण त्या लेवलने जर बघितलं, तर मग आपल्याला ते आपलंसं वाटायला लागतं की अरे येस हा हे मला जमू शकतं, आणि मग ते मी करू शकतो, करू शकते. तर मग ते तुम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यावं लागेल. म्हणजे अगेन मेंटरशिप म्हणजे काय आहे, की तुम्हाला त्याची ओळख करून देणं आणि तुम्हाला त्याच्यात सामील करून घेणं. ना की फक्त येस तुम्हाला सांगितलं की हा फक्त हे करा. तर ते नाही, तर तुमच्यासोबत ते मलाही करावं लागणार आहे. आणि मग ते आपल्याला एकत्रित करावं लागणार आहे, आणि वन टू वन तुम्हाला विचारावं लागेल. जसं चालू लेक्चरमध्ये मी विचारेल तुम्हाला की येस अमित तुम्हाला हे समजलं का? किंवा शीतल तुम्हाला हे समजलं का? तर तेव्हा कुठेतरी मग ते तुम्हालाही लिंक होतं की येस मी पण या गोष्टीशी जोडलं गेलेलो आहे किंवा गेलेली आहे. आणि त्यामुळे मग तुम्ही तिथं विचार करता की येस आता हे आपल्याला करायचंय. सो मग प्रत्येक टॉपिकचं इम्पॉर्टन्स त्या पेपरमधलं, प्रश्न कसे येतात, किती मार्काला येतात, किंवा त्याला आपल्याला डेप्थमध्ये कितीपर्यंत जायचंय, आणि त्याला अप्रोच कसा करायचा. सो अप्रोच महत्वाचा आहे. आणि मराठीमध्ये तुम्ही करत असाल बऱ्यापैकी विद्यार्थी, तर तुम्हाला मराठीमध्ये सोर्सेसची अडचण आहे का, तर नक्की अडचण आहे. तर त्या सोर्सेस बद्दल सुद्धा आपल्याला करायचंय, आणि म्हणजे बोलू आपण त्याच्यावरती नंतर. आणि मेन आहे की इंग्लिशमध्ये असाल तर मग अडचण अगेन नाहीये का काही. सो
पहिल्यांदा आपल्याला तर एंटर व्हायचंय की मला आता हे करायचंय. मग करायचंय तर सिलेबस पासून आपण तयारी करतो. सिलेबस आहेत, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत, आपल्याला त्याला फॅमिलियर व्हायचं. ठीक आहे. एकदा ते सुरुवात झालं. आता ही सुरुवात झाल्यानंतर मग नक्की कशापासून सुरू करायचं. मुद्दा तोच येतो. परत 4 GS आहेत. 4 GS मध्ये कसं प्लॅनिंग करायचंय. सो मग प्रत्येक 4 GS मध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टची जेव्हा आपण स्ट्रॅटेजी ठरवतो त्याच्यामधून आपण काय करणार आहोत, की मग एकदमच बोरिंग सब्जेक्ट सुरुवातीला घेतला, समजा हिस्ट्री सुरुवातीला घेतला, तर मग निम्मे तर गायब होतं लगेच सुरुवातीला. सो मग त्याच्यात काय आहे, की तुम्ही आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह एक्झाम भरपूर केलेले आहेत. तुमचे जे रिस्पॉन्सेस मी बघितले गुगल फॉर्मला आलेले, तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी आधीच्या मेन्स वगैरे एक्झाम दिलेल्या आहेत, ऑब्जेक्टिव्हच्या कंबाईनच्या एक्झाम दिलेल्या आहेत. काही विद्यार्थी फ्रेशर पण आहेत. पण बऱ्यापैकी आहेत मेजॉरिटी, तर तुम्हाला अनुभव आहे. आणि मग जे विद्यार्थी फ्रेशर असतील तर तरी हरकत नाही, आपल्याला ते करायचंच. सो महत्वाचा मुद्दा काय, की मग प्रत्येक विषयाला आपण सुरुवात करताना की तो इंटरेस्ट पण बघितला पाहिजे किंवा आपला आधीचा अनुभव बघितला पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल समजा की आपण GS2 सारख्या विषयाने सुरू केलं. मग पॉलिटी तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं. मग जे आपल्याला पॉलिटी ऑब्जेक्टिव्ह मधलं माहिती, लक्ष्मीकांत सगळं आपण केलेलं असतं, आपल्याला ते सगळं माहिती. सो त्याच्यावर आधारित नक्की डिस्क्रिप्टिव्हला काय येतंय हे जर आपण बघितलं आणि आपण जर त्याच्यातले काही प्रश्न सोडवले किंवा काही त्याच्यातलं कंटेंट बघितलं आणि मग ते आपल्याला लक्षात येते की अरे हा, हे तर मला जमण्यासारखं आहे. मग हे तर ऑब्जेक्टिव्हला मी केलं होतं आणि तेच तर लिहायचंय. मी साधं जर आपल्याला विचारलं की काय नक्की प्रेसिडेन्शियल सिस्टीम काय असते आणि नक्की मग पार्लमेंटरी सिस्टीम काय असते आणि त्याच्याबद्दल डिफरन्स सांगा बेसिकली. तो डिफरन्स ऑलरेडी आपण वाचलेला असतो, फक्त आपल्याला तो शब्दामध्ये लिहायचा असतो. आणि मग ते लिहिताना जी भीती असते म्हणा, ती तर ती भीती काढायची आणि ती भीती तुमची आपण या प्रोग्राममध्ये काढणार आहोत, 100% काढणार आहोत. की तुम्हाला एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे साधं समजा की प्रेसिडेन्शियल सिस्टीम तुम्हाला आठवायला लावली की राष्ट्रपती पद्धती नक्की काय असते. मग आठवायचं अमेरिका, आठवायची की अमेरिकेत नक्की काय चालतं. मग आपल्या देशासोबत तुलना करायची आणि मग हे तुलनात्मक गोष्टी ऑलरेडी आपण त्या कंटेंटमध्ये वाचल्या असतात. त्याच फक्त आपल्याला त्याच्यात लिहायच्या असतात. त्याच्या पुढे जाऊन मग प्रश्न काय येतात, अगेन थोडी डिफिकल्ट करायचं म्हणलं तर समजा मग कोणती योग्य आहे. किंवा मग आपण आपल्या भारतातली पार्लमेंटरी सिस्टीम चेंज करून प्रेसिडेन्शियल कडे जायला पाहिजे का. मग जायला पाहिजे का, तर मग त्याच्यावरती जरा मग प्रश्न थोडंसं उत्तर अवघड बनतं. पण ते कधी बनतं, जेव्हा म्हणजे तुमचं बेसिक एकदा क्लिअर असेल तर ते अवघडवाले तुम्हाला लिहिता येईल पटकन. म्हणजे एकदा आपल्याला काय करावं लागेल, की बेसिक पासून ऍडव्हान्स कडे जावं लागेल आणि मग त्याच्यासाठी आपल्याला डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस लागते. म्हणून आपण काय करणार आहोत, तर आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आपल्या सेशनमध्ये ठेवणार आहे. आता ही डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कशी असेल, तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगायचं झालं तर आपण काय करणार, तुम्हाला जे आपण सब्जेक्टचं शेड्यूल ठरवणार आहे तर त्या शेड्यूलनुसार आपण काय करणार आहे, तर आपल्याला डेली साधारणपणे 2 क्वेश्चन आपण त्याचे देणार आहे. ऍक्च्युली आपण आठवड्याचे क्वेश्चन आधीच शेअर करा तुमच्यासोबत. तुम्ही त्यातले डेली 2 क्वेश्चन लिहायचे. तुम्ही लिहून मला पाठवायचे. तुम्ही क्वेश्चन लिहिलेले पाठवायचे, ते PDF वगैरे करून, तर तुम्हाला ते 1 to 1 चेक करून पाठवले जातील. बरेच विद्यार्थी पुण्याच्या बाहेरगावून म्हणजे बाहेरगावून तयारी करतात. काही विद्यार्थी पुण्यात असतात किंवा ज्यांना कुणाला कधी पुण्यात जरी यायला जमलं तर तुमचे बरेचसे पेपर आपण समोरासमोर पण सोडवून देऊया किंवा तुमचे शंका निरसन वगैरे जे आपण म्हणले याच्यामध्ये, की तुम्हाला 1 to 1 पुण्यात भेटता येईल. आणि म्हणजे कोणालाही, जे आपण सर्वजण विद्यार्थी प्रोग्राममधले आहात, तर आपल्याला आठवड्यातला एक दिवस ठरवून भेटता येईल. आणि मग तुमचे जे काही शंका निरसन, तुमचा किती लिखाण केलेलं असतं, तुमचे किती निबंध असू द्या, तुमचं लिहिलेलं म्हणजे जे डेली लिहितात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा असू द्या, काहीच हरकत नाही, आपल्याला ते बघता येईल. सो महत्वाचा मुद्दा काय, की डेली आन्सर रायटिंग जेव्हा आपण हे देतो, डेली आन्सर रायटिंग देत असताना मेंटरशिपमध्ये अगेन आपली प्रायोरिटी काय असणार, की पहिले जे प्रश्न होते की तुम्हाला त्यात इंटरेस्ट आणायचा. तुम्हाला इंटरेस्ट आणून त्या विषयामधलं समजून घ्यायचे. त्या विषयाची तयारी करण्यासाठी तुमची तयारी मनाची करून घ्यायची आणि मनाची तयारी केली की तुमची मग लिखाणाची तयारी ती सुरू करणार. सो प्रश्नांची डिफिकल्टी लेवल आपण हळूहळू वाढवत जाणार. सो डेली आन्सर रायटिंग मध्ये आपण प्रामुख्याने जे आपण शेड्यूल ठरवणार तर ते शेड्यूल मधले प्रश्न घेणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त पुढे काय करणार आपण, की वीकली एक निबंध तुम्हाला लिहायला देणार आपण. म्हणजे ऍट द एंड ऑफ वीक किंवा मग इन बिटवीन वीक तुम्हाला, आपण जो डे ठरवू नंतर, आपण शेड्यूल जेव्हा देऊ डिटेल तर त्याच्यामध्ये येईल ते, तुम्हाला एक निबंध लिहायला लावणार. आता अगेन असं होणार आहे का, की लगेच पहिल्याच दिवशी तुम्हाला काहीतरी आयोगासारखा मोठा निबंध लिहायला दिला आणि मग तुम्ही तो लिहायचा वगैरे, तर तसं बिलकुल नाही होणार. अगेन मुद्दा परत तोच आहे, की तुम्ही ऍज अ फ्रेशर कॅन्डिडेट आहात तर ते समोर ठेवूनच आपण करणार आहोत. म्हणजे साधा निबंध तुम्हाला लिहायला दिला, की समजा महिला सक्षमीकरण, जो की MPSC आधी विचारलेला आहे, किंवा स्त्री भ्रूण हत्या किंवा आपत्ती व्यवस्थापन, अशा टाईपचे साधे निबंधापासून तयारी आपण केली तर विचार करा की प्रत्येक संडेला तुम्ही निबंध लिहिता तर 4 महिन्यात तुमचे ऍटलीस्ट प्रत्येक महिन्याचे 4 संडे तर होतील, 4 निबंध तर होतील. म्हणजे तुमचे 16 निबंध तर लिहून होतील पहिल्या 4 महिन्यात. पण ते 16 म्हणजे एकदम स्टॅटिक असतील का, तर बिलकुल नाही. कदाचित पहिले 2 महिन्याचे
बऱ्यापैकी स्टॅटिक असतील, तुम्हाला नंतर थोडं अनालिटिकल नेता येईल आपल्याला. आणि त्या निबंधाचं जेव्हा आपण डिस्कशन करू, तर तेव्हा आपल्याला त्याच्यावरती बोलता येईल की साधारणतः की निबंध अजून आपल्याला कसे ग्रो करता येतील, किंवा आपल्याला जे आयोगाचे टॉपिक येत आहेत, आणि आयोगाचे टॉपिक म्हणजे स्टॅटिक नाही विचारले एकदमच, थोडेसे काहीतरी ऍप्लिकेशन बेस आपल्याला विचारले, तर मग त्याच्यावरती आपल्याला चर्चा करता येईल. सो हे प्रत्येक वीकला होईल. अगेन प्रत्येक वीकला आपलं काय डिस्कशन होईल, जर आपण याच्यामध्ये म्हणलं की सगळ्यात महत्वाचं की वीकली टार्गेट्स आपण जे देणार, तर वीकली शंका निरसनासाठी आत्ता जसं आपण झूम मध्ये भेटतोय, तर तसं प्रत्येक वीकला आपण झूम सेशन मध्ये भेटणार आहेत. आणि झूम सेशन मध्ये काय असणार आहे, सिम्पल तुम्हाला एक त्याचं एक ट्रायल दाखवतो की साधारणपणे कसं असू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्या समोर हा क्वेश्चन पेपर मी ओपन केला, आणि हा क्वेश्चन पेपर आता सध्या आपले जीएस3 चे लेक्चर चालू आहेत म्हणून जीएसटीचा पेपर आहे, 2025 ला झालेला. तर वीकली झूम सेशन मध्ये कसं असेल, आपल्या पीवाय अनालिसिस मध्ये म्हणजे मेन्सच्या टाइमला, प्रीच्या टाइमला आपण प्रीचे क्वेश्चन घेणार. सध्या मेन्सच्या ह्याच्यामध्ये जर म्हटलं, तर थेटपणे आपण काय करणार की जे महत्वाचे क्वेश्चन, ऍक्च्युली आता सगळा पेपर एका सेशनमध्ये किंवा 2-3 तासामध्ये सुद्धा तो डिस्कस करणं कठीण जाईल, कारण का बरंच आपल्याला त्याच्यावरती चर्चा करावी लागेल. पण समजा आपण काय म्हणलं की हा पेपर आहे, आणि त्या शेड्यूलमध्ये आपला जो टॉपिक असेल, समजा पॉलिटीचा टॉपिक असेल तर पॉलिटीचे क्वेश्चन आपण घेणार, इकॉनॉमिक्स असेल तर इकॉनॉमिक्सचे, किंवा मग हिस्ट्रीचा असेल तर हिस्ट्रीचे, ज्योग्राफी असेल जॉग्राफी, किंवा इथिक्स असेल तर इथिक्स, किंवा त्याची केस स्टडी असेल तर केस स्टडी. सो आपण काय करणार की समजा कुठला एखादा क्वेश्चन घेणार. समजा आता समजा क्वेश्चन बघा, एकदम बेसिक जर म्हणलं, पहिलाच क्वेश्चन आपण घेऊ, बाकी दुसऱ्या कुठे जाण्यापेक्षा, की काय म्हणले क्वेश्चन. 25च्या मेन्सचा क्वेश्चन आहे की भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेली धोरणे आणि उपाययोजना स्पष्ट करा. आयोगाने बेसिक लेवलला प्रश्न विचारलाय. पॉलिटीमध्ये पण असेच बेसिक प्रश्न सापडतील आपल्याला, हिस्ट्रीमध्ये सापडतील, इथिक्समध्ये. मग आपण जेव्हा हे सेशन ठेवणार आहेत विकेंडला, तर विकेंडला सेशनमध्ये सिम्पल काय करणार की हा क्वेश्चन आहे, तर क्वेश्चन मध्ये रॅपिडमध्ये आपल्याला काय करायचं की हा क्वेश्चन आहे, तर विकासाला, सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन. सो तुमच्याकडनं लगेच सर्वसमावेशक विकास म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आली पाहिजे. मग ही डेफिनेशन आपण थोडक्यात डिस्कस करणार की नक्की काय. आणि त्याच्यानंतर प्रोत्साहन द्यायचं ना आपल्याला त्याला, मग प्रोत्साहन द्यायचं तर राबवण्यात आलेली धोरणे, थेटपणे लगेच धोरणे. मग तुम्ही लगेच टायटल त्याच्यामध्ये लिहू शकता की उत्तरामध्ये, म्हणजे समजा आता हा क्वेश्चन आहे, तर ह्या क्वेश्चन आपण अप्रोच कसं करायचंय. म्हणजे त्या सेशनचा म्हणजे हेतू असा नसणार आहे की तुम्हाला उत्तरं सांगायची, तर तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी प्रवृत्त करायचं किंवा उत्तर लिहिण्यासाठी प्रोत्साहित करायचं. मग आता आपल्याला जर समजा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट असेल किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ असेल, तर त्याच्या संदर्भाने क्वेश्चन विचारलं तर त्याची तुम्हाला डेफिनेशन लिहायची. हे एक पहिलं झालं. त्याच्यानंतर तुम्हाला थेटपणे काय लिहायचं की धोरणे लिहायचे आहेत. म्हणजे हा उत्तराचा तुमचा मेन भाग झाला, की आपण म्हणूया की 10 मार्काला जर हा तुमचा क्वेश्चन विचारलेला आहे, तर 10 मार्काच्या क्वेश्चनमध्ये धोरणावरती तुम्हाला 5 मार्काचं वेटेज आहे, आणि त्याच्यानंतर ज्या उपाययोजना आहेत, तर त्या उपाययोजनावरती तुम्हाला 5 मार्काचं वेटेज आहे. मग हे जर आपण म्हणतो की ही धोरणे आहेत, मग धोरणे कोणकोणती असली पाहिजेत, मग त्याच्यामध्ये तुम्ही 1, 2, 3 जी काय धोरणे आहेत तर ती लिहा. सर्वसमावेशक विकास कशातून होतो, मग त्याच्यामध्ये रोजगारातून होतो का, दारिद्र्य निर्मूलनातून होतो का, त्याच्यासाठी कुठली धोरणं आहेत, किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारे ऍग्रिकल्चर ग्रोथसाठी असेल का, इंडस्ट्रियलायझेशन वाढण्यासाठी असेल का, नक्की कशासाठी आहे. आणि मग त्याची धोरणं लिहा त्याच्यामध्ये. आणि मग त्या उपाययोजना, ऍक्च्युली जेव्हा आपण म्हणतो की उपाययोजना, उपाययोजना नक्की काय, आणि उपाययोजनामध्ये थोडक्यात काय लिहायचं की जे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह मेन आहेत किंवा जे प्रोग्राम आहेत, आणि त्याच्यामध्ये कुठल्या समजा योजना राबवल्या, मग योजनामध्ये लिहा. जनधन योजना समजा तुम्ही उदाहरण लिहिलं, मग जनधन योजनेचं उदाहरण इथं लागू होईल का, सर्वसमावेशक विकासाला किंवा सर्वसमावेशक वाढीला जनधनचं उदाहरण लागू होईल का. काय वाटतं तुम्हाला, समजा मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, होईल का लागू. मग लगेच त्याचे लाभार्थी आठवा. प्रिलिम्सला आपण केलेलं असतं, किंवा जस्ट ऍटलीस्ट आठवा की जनधन योजना कशासाठी आणली, की ज्यांच्याकडे बँक अकाउंट नाहीत, ज्यांना बँकिंग सिस्टीम जे वापर करत नाहीत, किंवा ज्यांना आपल्याला युनिव्हर्सल म्हणजे आपल्याला डिजिटल लिटरसी मध्ये आणायचं आहे. सो मग एक प्रकारे आपण त्यांचं काय करतोय, इन्क्लुजन करून घेतोय. मग जर इन्क्लुजन करून घेतोय, तर त्याच्यासाठी उपाययोजना आणलेली आहेत. ते उदाहरणं जर तुम्ही लिहिले तिथं, तर त्या उत्तराचं कुठेतरी एक प्रकारे समाधान होतं, किंवा त्या प्रश्नाचं समाधान होतं, तर मग ते आवश्यक आहे. अशा गोष्टींचा तुम्ही विचार करा की हे प्रायोरिटीने आपल्याला त्या कराव्या लागतील, त्या उत्तरामध्ये आपल्याला लिहावे लागतील. सो हे अशा प्रकारचे आपण मुद्दे बरेचसे त्या त्या वीकमध्ये त्या त्या टॉपिकनुसार चर्चा करणार आहेत. मग तो पेपर कोणताही असू द्या. आणि फक्त एमपीएससीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत, तर युपीएससीचा पण प्रश्न घेऊया आपण. युपीएससीचे पण प्रश्न आपल्याला चर्चा करता येतील, आणि त्याच्यामध्ये साधारणपणे प्रश्न किती कसाही डिफिकल्ट लेवलचा असू द्या, आपल्याला त्याला ऍड्रेस करता येईल. याच्यामध्ये जे प्रश्न विचारत आयोगाने, तर त्याप्रमाणे. सो आपल्या या म्हणजे हा जो वैशिष्ट्याचा पॉईंट आपण दिला होता की याच्यामध्ये वीकली जे झूम सेशन असणार, तर त्या झूम सेशनमध्ये आपण साधारणपणे ते घटक करणार आहोत.
तर हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर आपण पुढे महत्वाचं काय आहे की अँसर रायटिंग स्किल डेव्हलपमेंट आणि ब्रेन स्टॉर्मिंग, आणि याच्यामध्ये प्रामुख्याने निबंधासाठी पण ब्रेन स्टॉर्मिंग वरती आपण फोकस करणार. आता हे सुद्धा ब्रेन स्टॉर्मिंग वर ह्या गोष्टी आपल्या ह्या लाईव्ह सेशन मध्ये होतीलच, पण त्याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला जेव्हा आपण सुरुवातच करणार, इनिशिएट करणार तयारी करताना, की प्रत्येक टॉपिकवरचे प्रश्न आपण सुरुवातीला सुद्धा काही डिस्कस करणार की याच्यावरती साधारणपणे ब्रेन स्टॉर्मिंग कसं करायचं, किंवा कुठलाही क्वेश्चन घेऊन आपल्याला ब्रेन स्टॉर्मिंग कसं करायचं. त्याचबरोबर उत्तर रायटिंगचे जे काही स्किल्स आहेत, की त्याच्यामध्ये मग बऱ्याच वेळा काय असतं की बघा, आयोगाने बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्नामध्ये काय काय कीवर्ड्स विचारलेले असतात. तर कीवर्ड्स म्हणजे कुठले, आता ऍक्च्युली त्यांचा जर कलेक्टिव्ह अर्थ बघितला तर थोडाफार, किंवा आपण उत्तरात लिहिताना बऱ्यापैकी सिमिलर असतात. म्हणजे समजा तुम्हाला विचारले की फक्त एक्झामाइन विचारले, फक्त तुम्हाला डिस्कस विचारलेले, तुम्हाला क्रिटिकली एक्झामाइन विचारलेलं आहे, किंवा तुम्हाला फक्त काय विचारलं की एक्सप्लेन विचारलेलं आहे, किंवा तुम्हाला फक्त स्टेट म्हणून विचारलेलं असतं, किंवा तुम्हाला फक्त डिस्कस याच्यासोबत म्हणजे की त्याच्या प्रोस कॉन सोबत विचारलेलं असतं. तर असे भरपूर आहेत, किंवा अॅनालाइज आहे. तर असे अनेक कीवर्ड आहेत की ते आपल्याला नक्की विचारात घेऊन त्या उत्तराच्या डिमांड्स काय असल्या पाहिजे तर याच्यावरती फोकस करायचा आहे. सो अँसरॅटिक स्किल्स म्हणजे फक्त मग अगेन डेटा फक्त भरून यायचा नाहीये, तर प्रश्नाची डिमांड, प्रश्न डिकोड करणं, प्रश्न डिकोड करत असताना त्याच्यात कुठले पार्ट लिहायचे हे बघणं, आणि सगळ्यात महत्वाचं की मग अँसर रायटिंग स्किल डेव्हलप करत असताना तुमचं उत्तर चांगले कसं असेल, किंवा इतरांपेक्षा वेगळे कसे असेल. आता मग प्रत्येक वेळेसच वेगळेचा विचार नाही करायचा, नाही तर वेगळं काहीतरी करायला जाऊ आपण परत तिथं फसू. सो बरेच वेळा काय असतं की तुम्ही बघितलं असेल, मुलं वेन डायग्राम सॉरी वेन डायग्राम नाही, अशा डायग्राम काढत असतात. तुम्ही बघितले असतील वेगवेगळ्या. मग त्या डायग्राम नक्की कुठे काढल्या पाहिजेत आणि किती त्याचं वेटेज आहे, किंवा मग एका पेपरमध्ये किती काढल्या पाहिजेत याच्यावरती भर असणार आहे. सो ह्या तुम्हाला एक प्रकारे आपण समजा असे फ्लो चार्ट्स पण तुम्ही काढू शकता, की काही पॉईंट लिहिला इथं, हा पॉईंट लिहिला, परत त्याचे सब टॉपिक लिहिले तुम्ही, मग त्याचे सब टॉपिक तुम्ही इथं लिहिताय का, नक्की त्याचं इम्पॉर्टन्स कसं आहे. प्रश्नाच्या डिमांडवरून ह्या डायग्राम तुमच्या ठरल्या पाहिजेत, की प्रश्नामध्ये काय विचारलं त्या प्रश्नावरून तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. किंवा कधी कधी काय की 15 मार्काचा क्वेश्चन आहे, 15 मार्काच्या फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला समजा 5 मार्काला फर्स्ट हाफ म्हणजे सब क्वेश्चन विचारलाय, तर त्या सब क्वेश्चनवरती तुम्ही एखादी डायग्राम काढून तो एक्सप्लेन करू शकता, आणि उरलेल्या 10 मार्काचा परत तुम्ही पॉईंट फॉर्म मध्ये लिहू शकता, काही काही ठिकाणी थोडं पॅरा फॉर्म मध्ये लिहू शकता. शक्यतो पॉईंट फॉर्म मध्ये लिहिलं तर अजून ते चांगलं होऊन जातं, 1 2 3 पॉईंट मध्ये. सो मग प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला तो विचार करावा लागेल की नक्की याच्यामध्ये मी कसं इनोव्हेटिव्ह करेल, आणि तो विचार आपण त्याच्यामधून घेणार आहे, आणि मॅक्झिमम क्वेश्चनच्या टाइमला आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहे. आता हे झालं फक्त आपल्या व्हिज्युअल मधल्या गोष्टी. आता बरेच टॉपिक असे असतात की तुम्हाला डायरेक्टली काय करावं लागतं, मॅपच काढावा लागतो. समजा तुम्हाला भारताचा असा मॅप काढावा लागेल. आता काय हा असा मॅप तुम्हाला की हे काय काढले असेल डायग्राम, किंवा तुम्हाला जर महाराष्ट्राचा एक प्रकारे मॅप काढायला लावलं, तर मग महाराष्ट्रात, कारण का आपल्या सिलेबसमध्ये काय आहे, तर महाराष्ट्राचा संदर्भ आहे, मग तुम्ही महाराष्ट्राचा मॅप असं काढणार का. तर याच्याही पुढे जाऊन समजा म्हणजे अशाच टाईपचे मॅप काढावे लागतील. थोडंसं अजून तुम्ही त्याला प्रिसिजन मध्ये आणू शकता, की ठीक आहे तुम्ही भारताचा मॅप काढला, किंवा आपल्याला फिजिकल जिओग्राफी बद्दल जर जीएस मध्ये क्वेश्चन आला आणि हिमालयाच्या संदर्भाने काही क्वेश्चन आला, तर तुम्हाला हिमालय असं दाखवावं लागेल. सो उत्तर लेखनामध्ये किंवा तुमचे स्किल्स वाढवायचे आहेत तर तुम्हाला डायग्राम काढण्यासाठी प्रवृत्त पण करावं लागेल. सो ते तुमच्या उत्तरात जर नसेल तर आम्ही तुमच्याबरोबर मत करणारच आहोत की हे तर डायग्राम आलीच पाहिजे, की तुम्ही डायग्राम ऍटलीस्ट अशा टाईपच्या काढा, तुम्हाला काहीतरी सॅम्पल आम्ही दाखवू त्याच्यामधले. किंवा कुठलेही समजा सुनामीचं काहीतरी आपल्याला विचारलंय, सिलेबसमध्ये आहे सुनामीचं, मग सुनामीचं जर विचारलं तर सुनामी मग कशी येते, वेव किती कशी तयार होते, हे तुम्ही जर डायग्राम मध्ये दाखवलं तर तुमचं उत्तर परफेक्ट दिसेल आणि तुम्हाला त्या उत्तराला चांगले मार्क येते. सो लेखन कौशल्य जेवढे आपण मॅक्झिमम सुधारवू तर तेवढे तुमचे मार्क सुधारतात. फक्त कंटेंट वाढवल्याने लेखन कौशल्य नाहीच सुधारत. तुमच्या कंटेंट प्लस तुम्हाला लेखन कौशल्याकडे जावं लागेल, तेव्हाच ते होत असतं. आणि अगेन डायग्रामचा पॉईंट जर म्हणलं तर तुम्हाला तो आय आर मध्ये आहे, जीएस 2 मध्ये तुम्हाला जीएस 3 मध्ये इंटरनल सिक्युरिटीमध्ये आहे, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काही डायग्राम काढता येऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्येच आपल्या जीएस 1 मध्ये समजा तुम्हाला हिस्टॉरिकल काय दाखवायचं झालं, इव्हन वर्ल्ड वॉरच्या संदर्भाने जर काय विचारलं तर तिथे तुम्हाला डायग्राम काढता येतील. तुम्हाला मॅक्स ज्या ज्या ठिकाणी डायग्राम काढता येतील तिथे तुम्ही तो काढू शकता. सो ह्या डायग्राम आपल्याला जमल्या पाहिजेत, आणि एक प्रकारे तुमचं ते आपण म्हणू की ते स्किल त्या एक्झामिनरला, पेपर चेकरला दिसतं की येस कॅन्डिडेटला हे सगळं माहिती आहे, आणि कॅन्डिडेटला सगळं माहिती तो दाखवतोय. तर मग याचा अर्थ त्याच्या कंटेंट त्याने लिहिलं जरी नसेल जास्त तरी पण ते तिथं उठून येतं, दिसून येतं. सो ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता ते एक झालं की आपल्या या स्किल डेव्हलपमेंटला किंवा अँसर रायटिंगच्या स्किल्स मधलं. अजून आपण कशावरती भर देणार, आता हे प्रिलिमचं आहे टॉपिक. प्रिलिमच्या वेळेस आपण अगेन डिटेल तेव्हा बोलणारच आहोत, म्हणजे प्रिलिमचं जेव्हा आपण तयारी करू त्यावेळेसच्या. आता याच्यामध्ये बघा,
प्रीच्या संदर्भाने जर आपण म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं अगेन आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची तयारी आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅकलिंग आणि लॉजिक बिल्डिंग ज्या गोष्टी आपण म्हणतो ह्या सगळ्या कशावरती आधारित आहेत आपल्या कंटेंटवरती आधारित. मग तुमचं कंटेंट स्ट्रॉंग करायची पहिल्यांदा प्रायोरिटी असली पाहिजे. ते कंटेंट आपण स्ट्रॉंग करून घेणार आणि ते कंटेंट स्ट्रॉंग करत असताना आपण मग ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कसे टॅकल करायचे, क्वेश्चनचा साधारणपणे आयोग कसा फॉर्मॅट विचारतं, अननोन क्वेश्चन असेल तर आपल्याला त्याला कसं टॅकल करायचं, डायरेक्ट आपण सॅम्पल घेऊनच. म्हणजे असं नाही की फक्त हा असं ब्लाइंडली जा आणि मग तो क्वेश्चन बघा, ऑप्शन 3च मार्क करा, एकच मार्क करा, काहीतरी आकड्याचं दिसलं असेल तर आकड्याचं चूक असतं वगैरे वगैरे. तर तसं न करता तुम्हाला आपण लाईव्ह एक्झाम्पल घेणार आहेत आणि साधारणपणे 2020 नंतरचे जे क्वेश्चन झालेले 2020 पासूनचे 2020 ते 2025 पर्यंतचे किती क्वेश्चन पेपर झाले, तर ते इव्हन 26चा आपला आता पेपर म्हणजे 7 क्वेश्चन पेपर आहेत. 7 क्वेश्चन मिळत तर आपल्याकडे 700 प्रश्न आहेत. आता 700 प्रश्नामधून जर आपण मॅक्झिमम सॅम्पल घेतले समजा, तर मॅक्झिमम सॅम्पल मधून आपल्याला काहीतरी कन्क्लुजन निघेल की येस आपल्याला अप्रोच तिथं जायचंय किंवा आपल्याला पूर्व परीक्षेत आपण जे म्हणतोय की आता थोडासा पॅटर्न बदलतोय किंवा ह्या वर्षीचा पेपर कसा थोडा टफ आला होता. पण काही गोष्टी त्या आहे त्याच ठरलेल्या आहेत की त्या गोष्टी तशाच येणार आहेत. म्हणजे आयोगाने अजून तेवढा ड्रास्टिक बदल नाही केलेला. फक्त नक्कीच अप्रोच बदललाय का तर थोडासा बदललेला आहे. तर त्यावरती आपल्याला तिथं बोलता येईल म्हणजे त्या त्या वेळेसच्या गोष्टी आपल्याला तिथं करता येतील. ते प्रीज झालं. आणि याच्यानंतर ज्या गोष्टीवरती आपण भर देणार आहे ते म्हणजे तुमचा वैयक्तिक अगेन फॉलोअप. आपण जे म्हणलं की फक्त तुम्हाला आमच्या साईडनं आम्ही रेकॉर्डिंग करणार, काहीतरी लेक्चर टाकणार आणि तुम्ही बघून घ्या तुमच्या वेळेनुसार आणि मग तुम्ही करा तुमचा अभ्यास. तर असं नाहीये मेंटरशिपमध्ये. तर मेन पॉईंट काय आहे की तुमचा वैयक्तिक फॉलोअप घ्यावा लागेल ना, की तुम्ही काय करताय. आणि तुम्ही जर काही नसेल केलं तर तुम्हाला ते करायला लावावं लागेल किंवा तुमच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील की नक्की कुठल्या टॉपिकमध्ये का कशी अडचण येते, तुम्ही उत्तर का लिहित नाहीत वगैरे ह्या गोष्टी. त्याचबरोबर अजून काय आहे महत्वाचं की समजा आता तुम्ही पुण्यामध्ये आहात किंवा काही विद्यार्थी तुम्ही बाहेरून घरून करतात पण तुम्ही काही निमित्ताने पुण्यात आलात. आपल्याला वन टू वन भेटता येईल तुमचे फक्त उत्तर अँसर रायटिंग बद्दलच नाही किंवा तुमच्या इतर गोष्टींची शंका निरसन असेल तर ह्या गोष्टी आपल्याला चर्चा करता येतील. आणि बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा समोरासमोर व्यक्ती भेटतो तर तेव्हा बऱ्याच गोष्टींचं आपल्याला शंका निरसन होतं. नाही तर व्हर्च्युअली बऱ्याच गोष्टी मग अशाच वरच्यावर आपण टाळतो किंवा एक प्रकारे आपण आळस करतो अनेक गोष्टींचा. सो आळस आपल्यामध्ये नसला पाहिजे ह्या गोष्टी आहेत. आणि आपल्याकडे बरेच विद्यार्थी वर्किंग प्रोफेशनलमध्ये असतील कारण का आधीच्या मेंटरशिपमध्ये मेजॉरिटी तर वर्किंगच होते किंवा काही हाऊसवाईफ होत्या मुली. सो याच्यामध्ये महत्वाचं आहे की नोकरी करणारे असतील तर तुम्हाला त्यानुसार थोडंसं फ्लेक्झिबल आपल्याला ठेवता येईल की नक्की फ्लेक्झिबल प्लॅन कसा आहे किंवा मग तुमचा अजून इतर कुठला इतर एक्झाम सोबत तुम्ही करत असाल तर मग आपल्याला तसंही प्लॅन तो करता येईल. आणि महत्वाचा येतो की हा पार्ट मग सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण मग हा पार्ट आपला लाईफमध्ये बराच मिसिंग राहतो. तो की इमोशनल सपोर्ट, सायकोलॉजिकल सपोर्ट किंवा आपल्याला काहीतरी तो मेंटल इजनेस पाहिजे असतो. म्हणजे एक प्रकारे आपल्याला थोडंसं मानसिक समाधान पाहिजे असतं की आपण जी तयारी करतोय तर खरंच करतोय का, योग्यरित्या जाते का. किंवा जर तुमचं कुठलं रिझल्ट फेल होतोय, तुम्हाला मार्क येत नाहीत, तुम्हाला लिहायला जमत नाहीये, तुम्हाला समजा गोष्टी रिकॉल होत नाहीत, तुमचे काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे मग तुमचा इथला अभ्यासावर इम्पॅक्ट होतोय. ह्या सगळ्या गोष्टींची केअर घेणं खरंच खूप गरजेचं असतं. म्हणजे ही जर प्रिपरेशन फेज आपण जर म्हणली म्हणजे हे जर 12 महिने आपण जर म्हणले तर या 12 महिन्यात तुमचं स्ट्रेंथ पणाला लागणार, तुमचे विकनेस पण पणाला लागलेले असतात आणि तुमची टाइम आणि तुमच्या ओव्हरऑल स्ट्रेस पण तो एक प्रकारे एका लेवलला आलेले असतात. मग ह्या सगळ्यांना आपण मॅनेज कसं करायचं, तर त्याच्यासाठी आपण प्रायोरिटी काय देणार आहेत, तर तुमच्या कुठल्याही गोष्टींमध्ये जर समजा आपण म्हणूया की जर आपण तुमचा 1 वीकचा फॉलोअप घेतला, तुमचा 1 वीकचा फॉलोअप ठीक आहे, त्याच्यात थोडेफार कमी जास्त वाटलं ठीक आहे, आपण काय म्हणतो की नेक्स्ट वीक करूया. पण तुमच्या जर 1 मंथच्या फॉलोअप मधून सुद्धा रिझल्ट येत नाहीत असं दिसलं, तर मग काय करायचं? तर मग आपल्याला काहीतरी चांगलं काम करावं लागेल कशावरती. मग तुमच्या गोष्टीमधनं येतात की तुमची अमुक अडचण आहे, तमुक अडचण आहे. म्हणजे ह्या गोष्टी निगेटिव्ह नाही आहेत. पण अडचणी आहेत तर त्याच्यावरती बोललं पाहिजे. सिंपल. मग अडचण आहे तर त्याच्यावरती बोललं पाहिजे. म्हणजे एक कॅन्डिडेट होता म्हणजे माझ्या ओळखीचा, की चांगला अभ्यास वगैरे करायचा. पण मग अभ्यासात तेवढं रिफ्लेक्ट व्हायचं नाही किंवा तो सांगायचा नाही की बऱ्यापैकी काय होतं. तर जस्ट एक विचारलं की नक्की काय होतंय? 2-3 वेळा चांगल्या विचारल्या आणि 2-3 वेळा म्हणजे काय लगेच वन गो मध्ये नाही. असं आठवडा 2 आठवडे गेले. तर तो म्हणे की मला रात्री झोपच लागत नाही. मग रात्री झोप नाही लागत म्हणजे नेमकं काय? की नाही फक्त मग तो अभ्यास करत राहतोय आणि अभ्यास करत राहतो त्यामुळे मग एक प्रकारे तो रिकॉलिंग चांगलं होत नाही किंवा एक प्रकारे काय होतं की भरपूर सारा अभ्यास केला भरपूर सारा फक्त साचलंय. पण त्या साचलेलं रिप्रोड्यूसच करता येत नाही आणि मग ती झोप प्रॉपर नाही घेतली, ब्रेन शांत नाही ठेवला तर मग काय होतं की सगळं फक्त बंबार्डिंग होते आणि मग ते रिप्रोड्यूस होत नाही. मग ते रिप्रोड्यूस होत नाही तर मग काय करायचं? कसं करणार? सो मग त्याच्यावरती ते काम करावं लागतं आणि मग तेव्हा प्रत्येकाला जे सुटेबल असेल, प्रत्येक व्यक्ती एकतर वेगवेगळ्या ठिकाणी आपण राहतो. कोणी घरी राहतं, कोणी हॉस्टेलला राहतं, कोणी रूम करून राहतं.
अजून कोणी इतर ठिकाणी राहत असेल. सो याच्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाला ज्या गोष्टी ऍक्सेस असतात किंवा प्रत्येकाच्या सराउंडिंग जे असतं तर त्या गोष्टी मॅटर करतात. मग त्या गोष्टींचा इम्पॅक्ट नक्कीच होतो त्याच्यामध्ये. पुण्यामध्ये तुम्ही कोणी असाल तर मुलींच्या बाबतीत तर रूममेटचे कसले खतरनाक किस्से असतात ते तुम्हाला माहिती असेल चांगलं. कारण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींची सांगितले असते की कसे मग मुलींची भांडणात आणि फक्त मुलींचं असं नाही, मुलांचे डेंजर खतरनाक किस्से असतात. पण मग याच्यातून जे प्रॉब्लेम्स तयार होतात ते म्हणजे की मग अभ्यास चांगला होत नाही आणि मग अभ्यास चांगला होत नाही तर त्याच्यातून गोष्टी परत अडचणीच्या ठरतात. सो महत्वाचा मुद्दा काय आहे की मग ह्या गोष्टींचा आपल्याकडे इझनेस असला पाहिजे. या गोष्टींचा कुठेतरी सपोर्ट सिस्टीम असली पाहिजे तर त्या सपोर्ट सिस्टीमवरती आपण काम करण्यात आणि अगेन बऱ्याच गोष्टी जेव्हा आपण बोलायला लागू किंवा ज्या गोष्टी आपल्या समोर येतील तर त्याच्यावरती आपण काम करूया. आणि त्याच्यानंतर वेळोवेळी मग शेवटचा पॉईंट की आपले जे टॉपर्स झालेत मग डिस्क्रिप्टिव्ह मधले असतील, डिस्क्रिप्टिव्ह आपण काही सेशन अरेंज करू त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बऱ्याच गोष्टी बघूया. आणि ऑब्जेक्टिव्ह खास करून प्रिलिम्स म्हणजे असे बरेच माझ्या ओळखीतले लोक आहेत की ज्यांचे सहज प्रिलिम्सला बसले तरी 120+ मार्क येतात. मग ते काय येतात बरं 120 नक्की त्यांचं रिझन काय असेल? तर मग त्या गोष्टी आपण प्रीच्या टाइमला बघू. मेन्सच्या टाइमला जे मेन्सवाले युपीएससी मधले अनुभव कोणी असतील किंवा आता रिसेंटच्या मेन्स झालेल्या माझ्याकडे एक विद्यार्थिनी होती म्हणजे ती आताही मेन्सला आहे आणि 25च्या मेन्सला होती. तर म्हणजे तिचं वैशिष्ट्य सांगायला आवडेल की आता अजून रिझल्ट नाही आला मेन्सचा, पण मला असं वाटतं की ती फायनल रिझल्टमध्ये चांगल्या रँकमध्ये असू शकते. अगेन इंटरव्ह्यू व्हायचा बाकी, मेन्सचा रिझल्ट यायचा बाकी. पण मेन्सला जी ते ज्या प्रकारे ती लिहायची लिटरली मी त्यापासून कंटाळायचो. म्हणजे अतिशयोक्ती नाही. आपल्या GS 3च्या अँसर रायटिंग मॉड्यूलला होती ती. तर एवढं प्रचंड लिखाण करायची की बस म्हणजे मग त्याच्यामध्ये समोरचा चेक करणार पण थकून जायचं. तर त्या पद्धतीने जर असेल ना तर मग आपल्या रिझल्टला कोणीच रोखू शकत नाही. सो त्यासारखं जर तुम्ही बनणार असाल तर नक्कीच हा प्रोग्राम तुम्हाला चांगल्यापैकी तो बेनिफिशियल होऊ शकतो. सो याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की नंतर पुढच्या टप्प्यामध्ये शेड्युलिंग वगैरे ह्या गोष्टी आपण बघू. सध्याच्या आजच्या सेशन पुरतं हे ओके आहे किंवा ह्या गोष्टी इंट्रोड्यूस तुमच्या समोर करणं गरजेचं आहे की नक्की हा मेंटरशिप प्रोग्राम वगैरे कसा काय काय होता. तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही तुमचा माईक ओपन करून विचारू शकता. तुम्ही लायब्ररीत असाल तर लायब्ररीत बसल्या बसल्या तुम्ही मेसेज टाकून विचारू शकता. थोड्या वेळ बाहेर येणार असेल तर बाहेर येऊन तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. हे तुमच्या साईडनं आता सध्या आहे. बोला. तुमच्या काही शंका असतील तर विचारा. प्रोग्राम बद्दलच्या, इतर कुठल्या तयारी करण्याच्या बाबतच्या किंवा काय. अजून आपण एखादं सेशन आपल्या 25 तारखेच्या आधी एखादं अरेंज करू आपण. त्याच्यात अजून बऱ्याच गोष्टी म्हणजे आज जे बोललं त्याच्या व्यतिरिक्तच्या गोष्टी बोलू. तेव्हा वाटलं तर त्या काही प्रॅक्टिकल आपण एक्झाम्पल वगैरे त्याच्यात घेऊया गोष्टी. काही शंका नाहीत कोणाच्या. माईक म्यूट अनम्यूट नाही करता येत का? कमेंट करा. मग तुम्हाला अनम्यूट करतो मी. कमेंट करा. येतोय ना? येतो ना. माईक अनम्यूट वगैरे करता येतोय. ठीक आहे. 25 तारखेपासून आपला प्रोग्राम सुरू होईल. येस. काही शंका कोणाच्या इथे विचाराव्याच्या नसतील वाटत तर तुम्ही पर्सनल मेसेजमध्ये विचारू शकता. टेलिग्रामला तुम्हाला आयडी दिलेला आहे. ठीक आहे. आणि अगेन जर करायचंय तर करायचंच आहे. मग फक्त पास म्हणजे फक्त एक्झाम द्यायची म्हणून द्यायची नाही, मग ती पास व्हायची म्हणून द्यायची. तुम्ही ठरवायचं की नक्की काय करायचं ते. ठीक आहे. आम्ही आहोत तुमच्यासाठी. तुम्ही मग ठरवायचं की नक्की काय करायचं ते. कोणाच्या काही शंका नसतील तर मग ठीक आहे आपण थांबू, कारण बहुतेक कोणी काही विचारलं नाहीये. चालेल, 1-2 मिनिटं वाट बघू. येस, एव्हरीथिंग क्लिअर झालंय. ओके. येस. सगळ्या सब्जेक्टला मीच गाईड करणार आहे. येस. आता तुम्ही म्हणाल की मग तुम्ही कधी शिकवलंय कुठल्या काय. मी वैयक्तिक युपीएससी केलेली आहे. युपीएससीच्या 2 मेन्स दिल्या त्यामुळे मला अनुभव आहे मुख्य परीक्षेचा.
आणि एमपीएससीच्या ऑब्जेक्टिव्ह तर भरपूर दिलेले आहेत. त्यामुळे त्याचा तर काही विषयच नाहीये. प्रिलिमचा काही टेन्शन नाही. म्हणजे आताच्या प्रिलिमला सांगायला आवडेल, प्रिलिम जरी पास नसलो ना, तरी फक्त इकॉनॉमिक्सच्या आपल्या बॅच केलेल्या होत्या. मी अभ्यास करत नाही प्रीचा, तरी पण जाऊन ते 95 पॉईंट समथिंग पास आले. ते एकच प्रश्नामुळे रिझल्ट गेला. बाकी विषय मी सायन्स 24च्या प्रीला वाचलेले, त्याच्यानंतर सायन्स अजून वाचलेलं नाहीये. करंट वगैरे वाचण्यात वैयक्तिक मी तयारी करत नाही म्हणून तो भाग झाला. पण तरी मार्क येतात. मग ते मार्क का येतात, तर ते महत्वाचं आहे. येस. येस किशोर, बोला. ठीक आहे. अजून कोणाचं काय? इतर कोणी बोलणार असेल तर तुमचा माईक. हॅलो. हा, बोला. जरा उशिराच जॉईन केलंय मी. ओके ओके. आपलं शेड्यूल कसं जाणार सर मेंटरशिपचं एवढं सांगताय? एक शेड्यूल आपला, आपण शेड्यूल काय सब्जेक्ट वाईज शेड्यूल देणार आहोत. आता साधारणपणे आपण काय केलं की डिवाइड 12 महिन्याचा प्लॅन डिवाइड केलाय. त्याच्यामध्ये 4 महिने पहिले मेन्स आहे, नंतर 4 महिने प्री आहे, नंतर 4 महिने परत मेन्स आहे. एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, कारण आपल्याला आयोगाचं शेड्यूल अजून माहिती नाही. इथून पुढचे 4 महिने साधारणपणे आपण नोव्हेंबर एंड पर्यंत काय करणार आहोत, तर मेन्स करणार आहे. आता हे मेन्स करत असताना प्रायोरिटीने आपण काय करणार आहोत की टॉपिक डिवाइड करून देणार आहेत, आणि प्रत्येक टॉपिक सब टॉपिकचं डिवायडेशनचं शेड्यूल तुम्हाला मिळून जाईल. ते 25 जुलैला तुम्हाला मिळून जाईल ते सुरुवातीच्या ह्याच्यामधलं. तर आपण टॉपिक ते डिवाइड केले की त्या टॉपिकचं वीकली शेड्यूल असेल की ह्या वीकमध्ये एवढे टॉपिक तुम्हाला करायचे, आणि त्या टॉपिकवरची प्रश्नाची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. तर ते प्रश्न आपण देणार आहे, आणि त्याचा वीकली फॉलोअप असेल, तुमचा मंथली फॉलोअप असेल. तर साधारणपणे पहिले 4 महिन्यांमध्ये आपल्याला 4 GS पूर्ण करण्याचा शेड्यूल आहे. त्याचबरोबर एव्हरी संडे आपण म्हणूया, एव्हरी संडे आपण एक निबंध तुमच्याकडनं लिहून घेणार आहे. तर पहिल्या 4 महिन्याचा जर आपण विचार केला की आपली मेन्स ओव्हरऑल कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता याच्यात असंही होऊ शकतं की काही विद्यार्थ्यांचा 1 महिन्यात एक जीएस नाहीच झाला, किंवा एक एक जीएस आपण असं नाही जाणार. तर आपण मेन आपले जे सोपे सोपे सब्जेक्ट आहेत तर ते घेणार, कारण का तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणं गरजेचं आहे. तर ती प्रायोरिटी आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे जाणार आहोत. आणि मग प्रीमध्ये परत प्रीच्या शेड्यूल बद्दल आपण तेव्हा ते करूया डिटेलमध्ये. सध्या तरी 4 महिन्याच्या शेड्यूल बद्दल आपण असं साधारणपणे केलं आहे की आपले 4 GS आपल्याला संपवायचे आहेत. मायक्रो शेड्युलिंग आपण ते नंतर देणार आहे त्याच्यामध्ये. मला सांग सर, वर्किंग मध्ये असताना मग लेक्चरचं टायमिंग काय असणार आहे आपलं? आपले ऑनलाईन लेक्चर असणार नसणार आहेत. आपले लेक्चर फक्त विकेंडला आपलं फॉलोअप असणार आहेत. आपले टीचिंग नाहीये याच्यामध्ये कसलंच. टीचिंग मेंटरशिप मध्ये नसतं, त्यामुळे लेक्चर नाही होणार. ओके. येस, फक्त वीकली जे असेल तर वीकली आपण ठरूया असंच इव्हिनिंगला वगैरे. वीकली शेड्यूलमध्ये आपण असं आहे की आपण आन्सर रायटिंग, त्याच्यामध्ये डेमो सेशन्स, त्याच्यामधले प्रश्न घेऊन आपण त्याच्यावरती डिस्कस करणार. आणि वीकला जे शेड्यूल दिले तर त्या वीकच्या शेड्यूलवरती फॉलोअप असणार आपले. ठीक आहे. येस येस. येस वैष्णवी, तुम्ही बोलू शकता. येस, काय अजून शंका असतील तर विचारा. तर फीचं सांगतो जरा. प्रिलिम्सला आपण सुरुवात करणार आहोत डिसेंबर पासून. डिसेंबर पासून आपण सुरुवात केली की साधारणपणे आपण मार्च एंड पर्यंत, आपण टेंटेटिव्ह पकडतोय की 15 एप्रिल आपली प्री होईल. माहिती नाही अगेन, मागे पुढे होईल. तर मग त्याच्यात प्रीचं आपण सुरुवात करत असताना आपल्याला मेन 7च सब्जेक्ट करायचे आहेत प्रीचे. सो 7 सब्जेक्ट करत असताना परत आपण प्रत्येक सब्जेक्टचे सेशन टाकणार आहोत. कुठले, की समजा जिओग्राफी घेतलं तर जिओग्राफीला कॉम्प्रेसिव्हली तयारी कशी करायची. सायन्स घेतलं तर सायन्सला कॉम्प्रेसिव्ह कशी तयारी करायची. प्रत्येकाचे सिलेबस डिकोडिंग, प्रत्येकाचं एक बेसिक पीवायक्यू अनालिसिस आपण त्याच्यामध्ये घेणार आहेत, की साधारणपणे प्रत्येक टॉपिकला कसं अप्रोच करायचं. आणि मग ते अप्रोच करत असताना त्याच्यामध्ये मग तुमचे एक प्रकारे सोर्सेस फायनलायझेशन असू द्या, तुमचे पीवाय अनालिसिस करत असताना तुम्हाला नक्की काय अप्रोचने करायचं, किंवा तुमचे एक प्रकारे ते शेड्यूलमध्ये कसं ठेवायचं आपल्याला. मग एका दिवशी एकच सब्जेक्ट ठेवायचा आहे का त्याच्यामध्ये दुसरा सब्जेक्ट ठेवायचा, तर ते आपण डिटेलिंग तेव्हा करणार आहेत. आणि 4 महिने आपल्याला सफिशियंट आहेत फिल्मच्या तयारीसाठी विथ करंट अफेअर्स. सो मग ते डिटेलिंग आपण तेव्हा करणार आहेत. कारण सध्या आपला फोकस हाच आहे की सुरुवातीचे 4 महिने अँसर रायटिंग, कारण का आपल्याला अल्टिमेटली पास व्हायचं, तर मग आपल्याला मेन्सवरतीच फोकस असला पाहिजे. वैष्णवी, तुमचा आवाज नाही येत आहे. सर आता येतोय आवाज? येस येस, येतोय, बोला. हा, मी आधी 3दा ट्राय केलं, माझ्या बाजूने प्रॉब्लेम होता. ओके ओके. ओके, थँक यू सर फॉर दिस प्रोग्राम.
येस. पण मला एक रिक्वेस्ट करायची, सर तुम्ही कोचिंग घ्या ना प्लीज. कोचिंग म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचं डिटेल टीचिंग. जेवढं होईल तेवढं, कारण तुम्हाला माहिती मी तुमचे इकॉनॉमिक्सचे लेक्चर केलेले आहे सर. तुमचं शिकवणं खूप छान आहे. पण तर तुम्ही मॅडम, काहीतरी तरी घ्या मेन्स. ऍक्च्युली ऑनेस्टली सांगायचं झालं तर खरंच म्हणजे कोचिंग खरंच ते तेवढं म्हणजे तेवढा वेळ नाही देता येत आपल्याला त्यात. आणि सध्या जर बघितलं तर एक्झिस्टिंग आपली GS3 ची बॅच चालू आहे एका साईडला, परत अँसर रायटिंगचा एक दुसरा प्रोग्राम पण चालू आहे. हा. त्यामुळे मेंटरशिपमध्ये ऍक्च्युली आपण कोचिंग नसतंच, ते इव्हन कुठेही नसतं. पण तुम्हाला गाईडलाईन नक्की असेल म्हणजे तुम्ही सिलेबस मधला सिंगल पॉईंट जरी घेतला, आता फॉर एक्झाम्पल हा सिलेबस आहे आयोगाचा, सिलेबस डिकोडिंग तर आपलं होईलच. आता समजा एक सिंपल आहे की भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारतीय विविधता, हा आपल्याला GS1 मधला पॉईंट आहे. ठीक आहे. मग भारतीय हो. समाजाची ठळक वैशिष्ट्ये फक्त तुम्ही करायला पाहिजे वगैरे असं नाही, तर याच्याबद्दल डिटेल बोलणारच आहे. फक्त असं नाही होणार की तुम्हाला मी समजा ह्या टॉपिकची मी माझ्या साईडने नोट्स देणार आणि मग त्याच्यामध्ये परत भारतीय समाजामध्ये मग कोण येतं किंवा भारतीय समाजामध्ये समजा नॉर्थ इंडियन समाज कसा आहे, साऊथ इंडियन कसं आहे, एक प्रकारे नॉर्थ ईस्ट मध्ये कसं आहे, किंवा ओव्हरऑल त्याच्यामध्ये महिला पुरुषांचं कॉम्पोजिशन कसं आहे, तर त्या डिटेलिंग मध्ये कदाचित तेवढं जाता येणार नाही. पण जो ओव्हरव्ह्यू आहे तुम्हाला त्या टॉपिकमध्ये नक्की ऍक्च्युली कसं प्रोसीड व्हायचंय, तर हे नक्की तुम्हाला गाईडलाईन मिळेल आणि त्या गाईडलाईन वरती सुद्धा तुम्हाला उत्तर लिहिता येऊ शकतं. तेवढ्या बेसिक लेवलवरती सुद्धा येऊ शकतं. इव्हन म्हणजे कुठलाही टॉपिक बघा ना, आता समजा जॉग्राफीचा घेतला, जॉग्राफीमध्ये बघा आपले छोटे छोटे पॉईंट दिले. भूकंप, मग भूकंप करा आणि संपला असं नाही. तर भूकंप मध्ये काय करायचं, तर हे करत असताना मी वैयक्तिक माझ्या साईडनं UPSCच्या सगळ्या प्रश्नाचं अनालिसिस केलेलं असणार आहे. आता MPSC झाल्याचं पेपरचं असणार आहे आणि काही ज्या नोट्स आहेत तर त्या मी पाहिल्या असतील. सो त्याचा एक क्रक्स जो आहे, तर ते क्रक्स बघून मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की ह्याच्यात काय करायला पाहिजे आणि साधारणपणे कसा अप्रोच करायला पाहिजे, असं प्रत्येक चारही GS बद्दल आपण बोलणार आहे. सो त्यामुळे एक प्रकारे ते मिनी कोचिंगच असणार किंवा मिनी टीचिंगच असणार आहे ते. फक्त असं पॉईंट टू पॉईंट नसेल की हा ठीक आहे जॉग्राफीच्या नोट्स ह्या घ्या, सोसायटीच्या घ्या, हिस्ट्रीच्या घ्या आणि मग त्याच्यावरती आपण मल्टिपल लेक्चर घेतले, तर फक्त तसं नसेल ते. ओके, ओके. चालेल सर. आणि येस. सर लँग्वेजच्या पेपर्स बद्दल? लँग्वेजची काहीच अडचण, तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. क्वालिफाईंग पेपर 300 मार्काचा प्रत्येक पेपर असतो. तुम्हाला 1/4 ला पासिंग असतं. 75 मार्क तुम्हाला पाडायचे असतात. आणि ते 75 पाडण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये एक तर निबंध असतात. त्यामुळे आपला जो जनरल इकडे निबंध आहे तर त्या निबंधाची तयारी क्लिक ते होतं. काही बेसिक ग्रामर असतं, त्याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रेशन असतं, त्याच्यामध्ये प्रिसे रायटिंग असतो, ट्रान्सलेशन असतं. तर त्यामुळे ते अवघड नाहीये. ते तुम्ही प्री नंतर मेन्स जेव्हा करता ऍक्च्युली, तर तेव्हा तयारी करायची, आता नाही करायची त्याची तयारी. ते आरामात होऊन जाईल तेव्हा. ओके. येस, येस. येस. येस, येस. थँक यू सो मच सर. येस, वेलकम. तर फी स्ट्रक्चर कसे आहे आपले? आता फी स्ट्रक्चर बद्दल झालं तर बघा, आपण सुरुवातीला काय म्हणले की आपला हा जो प्रोग्राम आहे तर आपण 12 महिन्यात डिवाइड केलाय. सो जर 12 महिन्यात आणि 12 महिन्यापेक्षा तर कमी कालावधी नाही होणार, कारण का आयोगाचा टेंटेटिव्ह शेड्यूल आपण 15 एप्रिल पर्यंत प्रीचं पकडलंय आणि त्याच्यानंतर 4 महिने मेन्स. सो साधारणपणे आपण 15 ऑगस्टला आपली मेन्स होईल असं अंदाजित म्हणतोय. पण माहिती नाही, अगेन ते पुढे जाऊ शकतं. तर कमीत कमी 12 महिने तरी आपल्याला एक प्रकारे हा प्रोग्राम कंडक्ट करायचा आहे. मॅक्झिमम तो किती होईल माहित नाही. सो याच्यामध्ये आपण काय केलंय की 12,000 रुपये पर स्टुडंट हे त्या टोटल प्रोग्रामची फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणजे UPSCचं मेंटरशिपचं स्ट्रक्चर बघू शकता, MPSCत कोणी घेत असेल तर तेही बघू शकता. त्यावरून तुम्ही क्रॉस चेक करू शकता की साधारणपणे हे आपण सर्वांचा विचार करून एकदम मिनिमम मध्ये हे ठेवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड सगळ्या गोष्टी बघा. अँसर रायटिंगची जरी फक्त इंडिव्हिज्युअल मॉड्यूल बघितले तर त्याच्यात बघा की फक्त अँसर रायटिंग मॉड्यूलच्या बऱ्याच फी असतात. आपण तर डेली अँसर रायटिंग ठेवतो. डेली अँसर रायटिंग तुम्हाला 2 क्वेश्चन लिहायचे. तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. निबंध लेखन आत्ताचे 4 महिने आणि नंतरचे 4 महिने, म्हणजे थोडक्यात तुम्हाला 8 महिन्याचं जे अँसर रायटिंग आहे तर ते आपण त्याच्यामध्ये चेकिंग वगैरे फीडबॅक सगळ्या गोष्टी ठेवतोय. प्लस फॉलोअप ठेवतोय, 1 to 1 कम्युनिकेशन ठेवतोय, त्याच्यामध्ये प्रिलिम्सचं परत अनालिसिस आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण 12,000 रुपये फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. ओके, ठीक आहे सर. येस, येस. तरी सर आपण मेंटरशिप किती वेळ चालेल आपले? प्रत्येक जर विकेंडला घ्यायचं चाललंय, हम्म. मेंटरशिप किती वेळ चालू शकतं आपण? किती नाही, वेळ असणं विकेंडला आपले चालेल? सेशन असणार. डेली तुम्हाला तुमचं लिहून पाठवायचं. समजा आता उद्या सोमवार आहे, तर उद्याचे प्रश्न आहेत तर ते उद्याचे प्रश्न तुम्हाला उद्याच लिहून पाठवायचे आणि तुम्ही लिहून पाठवल्यानंतर ते आम्ही चेक करणार. म्हणजे पूर्ण आठवड्याभर तुमच्यासोबत आम्ही एंगेजच असणार आहे. म्हणजे असं नसणार की फक्त आजच्या रविवारी काय झालं की पुढच्या रविवारीच आपण बोलणार. तर जेव्हा पर्सनल मेसेज टेलिग्रामला वगैरे जे असणार तर ते तुम्ही तुमचं लिहून रोज पाठवणार आहे. तुम्ही चेक करा, तुमच्या शंका तुम्ही तिथे विचारणार आहात. त्यामुळे मेंटरशिप ही तशी बघितली तर
ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत ती चालणारच आहे. आणि संडेच्या लेक्चरचं जर म्हणाल तर साधारणपणे एक 2-3 तास पकडून चाला कमीत कमी. 2 ते 3 तास तरी आपले होणार, किंवा आपल्याला एक्स्ट्रा वाटले की अजून लेक्चर घ्यायचे तर ते करणार. आणि आपण जे सिलेबस डिकोडिंगचे सुरुवातीचे लेक्चर म्हणलं तर सुरुवातीचे लेक्चर आपले बरेचसे पडतील. म्हणजे प्रत्येक जीएसचं एक लेक्चर म्हणलं तरी ते कमीत कमी 3 तासाचं होऊ शकतं सिलेबस डिकोडिंगचं फक्त, किंवा त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं, किंवा आपल्याला 2-2 लेक्चर त्याच्यात करावे लागू शकतं. सो सुरुवातीला लेक्चर बरेचसे पडणार आहेत ते, त्यामुळे ते लेक्चर तुम्हाला करून तुमच्या सब्जेक्टची रणनीती वगैरे पुढे ती ठेवावी लागेल. ठीक आहे. येस येस. येस, ओके सर. शीतल मॅम बोला. हॅलो. हा येस मॅम बोला, आवाज येतो. हा सर, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर, आता ॲज अ म्हणजे फ्रेशर्स म्हणूनच स्टार्ट आहे, म्हणजे अगोदर कधीच आन्सर रायटिंग किंवा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह वगैरे केलेलं नाहीये. तर आता येस. आपण हे आन्सर वगैरे लिहिणार किंवा हे, मग त्याच्यासाठी सर अगोदर सगळं ते बुक लिस्ट असेल किंवा म्हणजे नाही का हम्म. मटेरियल आम्ही कोणतं हम्म. रेफर करायचं किंवा हे ते सर्व होईल ना सर हो आपलं? हो, म्हणजे बुक आता लिस्ट आन्सर वगैरे. लिहून पाठवायचे तर कशामधून किंवा बेसिकच आम्ही आता ते कसं स्टार्ट करायचं सर? येस, बेसिक पासून आपण कसं स्टार्ट करायचं ते सिम्पल करू. आता फक्त माझा एक हा प्रश्न आहे तुम्हाला, की तुम्ही याच्या आधी काही रिडिंग केलेले प्रिलिम्ससाठी, कुठल्या प्री कुठल्या मेन्स हा एक्झामसाठी? सर, कंबाईन साठीच मी केलेलं बरोबर, आहे. हे कंबाईन आता साठी तेव्हा केलेले आहे. प्रिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे हा गायडन्स नव्हता मला असं प्रॉपर, की राईट. कोर्स कसं स्टार्ट करायचं माहित नव्हतं, म्हणून मी ओके कंबाईनला स्टिक राहिले. मी कंबाईनची आपली ह्याची बॅच केलेली होती मागची 2025 साठी, इकॉनॉमिक्स साठीची. ओके ओके. हा, रिव्हिजनची सर. येस, आता तुमच्या बेसिक प्रश्नाचं एक फक्त एक थोडक्यात एक सोल्युशन दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे ते कम्प्लीट सोल्युशन नाही, पण तुम्हाला त्याच्यात गोष्टी काय दिसतील बघा. हा आपला सिलेबस आहे आयोगाचा, आणि आपण म्हणे यातला एक कुठला GS2 घेऊया समजा. ठीक आहे, सगळे टॉपिक तुम्ही बघितलेले नसतील वगैरे, सगळं मान्य आहे. आता फॉर एक्झाम्पल पहिला टॉपिक काय, GS2 मधला. आता GS2 मध्ये आपल्याला काय म्हणले की प्रशासन आहे, संविधान आहे, त्याच्यामध्ये राज्यशास्त्र आहे, सगळ्या गोष्टीत, आणि महाराष्ट्राच्या संदर्भाने काहीतरी आहे. ठीक आहे, तुम्ही कंबाईनचा अभ्यास केला, बरेच विद्यार्थी तसेच असतील. तर काय म्हटले की भारतीय संविधान आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, ह्या गोष्टी आपण केल्यात का प्रीमध्ये? केलेल्या आहेत ना. मग ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये संघराज्य आहे, त्याच्यामध्ये परत आपल्याला स्थानिक लेवलचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला परत वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, त्याचबरोबर आपल्याला संसद राज्य मंडळ आहेत. म्हणजे तुम्ही जर सिलेबसचा अर्धा पार्ट बघितला तर अर्धा पार्ट आपण ऑलरेडी केलेला आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा सुरुवातीचा प्रश्न येतो ना की सुरुवात कशी करू, मग सुरुवात कशी करू, त्यामुळेच आपण सुरुवातीला जे तुमचे कॉमन टॉपिक आहेत ते त्याच्यापासून आपण आपला प्लॅन असणार आहे. आणि मग प्लॅनला आपण ऍडिशन करत करत मग इथिक्स, जो की तुम्ही समजा कधीच केलेला नाहीये, किंवा तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री कधीच नाही केलेला, किंवा सोसायटी पार्ट आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला उत्तर लेखनामध्ये आणाव्या लागतील. आणि मग त्याच्यासाठी तुमच्या साईडनं अजून थोडे एफर्ट्स लागतील, की तुम्हाला रिडिंग वाढवावं लागेल. तर त्या गोष्टी होतील. आता मग बघा, फॉर एक्झाम्पल आपण इथे म्हणूया की संसद आणि राज्य विधानमंडळ आहे, त्याच्याबद्दल समजा कार्यप्रणाली, की त्याचं कामकाज कसं चालतं वगैरे. मग आपण जर एखादा प्रश्न समजा प्रिव्हियस इयरच्या मधून जरी घेतला UPSCचा, की जो बेसिक लेवलचा, किंवा आपण त्याला फ्रेम केलं की साधारणपणे संसदेची कार्यप्रणाली कशी, किंवा अधिवेशन काळामध्ये कसं चालतं, किंवा प्रश्न उत्तर सेशन कसा असतो, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला ज्या माहिती, तर त्यावरती जर आपण एक प्रश्न लिहिला साधा, किंवा एखादं बिल पास होण्याची प्रोसिजर नक्की कशी असते, किंवा मनी बिल पास होण्याची प्रोसिजर कशी असते, मग त्याच्यामध्ये मग लोकसभेत काय होतं, राज्यसभेत काय होतं, हे ऍटलिस्ट आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये वाचलेलं आहे की नाही, ते तुम्ही ऍटलिस्ट लिहिलं पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा पहिले 1-2 आठवडे लिहाल आणि काही पण लिहा, तुमचे उत्तराचा फ्लो नसू द्या चालेल, तुम्ही त्याच्यामध्ये फक्त कीवर्ड्स लिहून आलात तरी चालेल. तुम्हाला जे प्रश्न आपण देणार आहेत बेसिक लेवलचे, तुम्ही फक्त तुम्हाला जे माइंडमध्ये येतं ते लिहा. म्हणजे आता जो तुमचा प्रश्न बेसिक आहे की ते लिहायचं कसं, आणि त्याच्याबद्दलचं तुम्हाला नाही येते लक्षात, तर तुम्ही फक्त त्या प्रश्नाबद्दल ज्या गोष्टी माहिती त्याला तुम्हाला बघा. तुम्ही जेव्हा 2-3 आठवडे लिहाल ना, तर तुम्हाला बरोबर ते सुचायला लागेल. आणि ते सुचायला लागल्यासोबत तुम्ही एका साईडने तुमचं कंटेंट पण करणार आहे. आणि तुमच्याकडे रेफरन्स बुक, तुमचा रेफरन्स असणार आहे. तर रेफरन्स आपण सुरुवातीलाच क्लिअर करणार की काय काय करायला पाहिजे. तुम्हाला आपण मल्टिपल ऑप्शन सांगणार आहेत, की समजा GS2 साठी एवढे 3 पुस्तक आहेत, त्यापैकी तुम्ही एकदा क्रॉस चेक करा आणि तुम्ही ते यूज करा. आता प्रत्येक पुस्तकात थोडं प्लस मायनस असणार आहे, किंवा UPSCचे काही क्लासेस आहेत त्यांच्या नोट्स मिळतात पुण्यामध्ये, झेरॉक्स सेंटरला कुठेही मिळतात, तर तुम्ही त्या नोट्स रेफर करू शकता. किंवा मराठीमध्ये लिमिटेशन आहे कंटेंटचं, तर मग ते लिमिटेशन आहे तर त्याला ओव्हरकम कसं करायचं, कुठलं बुक वापरायचं का, किंवा काही ठिकाणी आपल्याला AI चा वापर करायचा का गुगलचा, तर बिंदास करायचा काही गोष्टींसाठी. तर मग त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. आणि मग ते तुमच्या समोर कंटेंट असेल की तुम्हाला जेव्हा वीकचा आपण शेड्यूल देणार, तर तुम्ही त्या कंटेंटवरती काम करायचं. मग कधी कधी असं होईल की डेली क्वेश्चन लिहिणं नाही होणार तुमच्या साईडनं, तुम्ही विकेंडला पूर्ण सगळे क्वेश्चन वीकचे लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये.
की तुम्ही असं ठरवलं की समजा मी ह्या वीकमध्ये जे 2-3 टॉपिक दिलेत ते 2-3 टॉपिक करेल आणि मग त्याच्यावरती प्रश्न लिहिल, हरकत नाही, पाठवा. डेली लिहिलं तर बेटरच आहे अजून, पण मग तुम्ही नंतर लिहिलं तरी चालेल. फक्त नंतर कसं होतं की तुम्हाला जर आठवड्याचे आपण म्हणे की 6 दिवस पकडले, 6 × 2 12 क्वेश्चन तुम्हाला एका दिवशी लिहायचे असं जर वाटलं तर ते प्रेशर येतं मग की अरे 12 क्वेश्चन लिहायचे, किती वेळ लिहायचे. आणि ह्याच्यात आपण काय करणार आहोत की तुमचा तो टाइम डिवाइड करणार आहे. प्रत्येक प्रश्नाला किती टाइम लागतो, 10 मार्काचा असेल तर किती वेळ दिला पाहिजे, 15 मार्काला किती दिला पाहिजे, मग 7-8 मिनिटात प्रश्नावरती काम कसं करायचं. किंवा कधी कधी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला 10 मार्काच्या प्रश्नाला तुम्हाला 20 मिनिटं लिहायला लागू शकतात, जे की फायनलला आपल्याला अपेक्षित नाहीये. 10 मार्काचा प्रश्न आपला 7 ते 8 मिनिटातच झाला पाहिजे, पण तो पहिल्या दिवशी नाही होणार आहे, हरकत नाही, ठीक आहे ना. 4 महिन्यानंतर तर होईल. म्हणजे तिथं फायनल एक्झाम मध्ये जाऊन आपण तिथं चुका करण्यापेक्षा किंवा तिथं आपला वेळ जास्त जाण्यापेक्षा आपण आता वेळ जास्त देऊ, हरकत नाही, आणि मग ते प्रॅक्टिस नाही करू तर हे सगळं होईल. तुमचं बॅकग्राऊंड विशेष नसेल तरी होईल, कारण शेवटी तुमची ह्या एक्झामला जर तयारी म्हणजे करायची तयारी असेल तर मग सगळं काही होऊ शकतं. ठीक आहे. अजून काही कोणाची शंका? तर आपलं जे बुक आलंय आता मार्केटमध्ये, हम्म. आम्ही टेलिग्रामला बघतो ऍक्च्युली, मग ते मेंटरशिप मध्ये बॅच मध्ये मिळणार आहे का आम्ही घ्यायचं ते? नाही नाही, ते मेंटरशिपचा भाग नाहीये पुस्तक. पुस्तक ते नाही ना? तुमच्या लेवलला तुम्ही घेऊ शकता. ओके ओके. पुस्तक हा म्हणजे तुमच्या त्या अभ्यासामध्ये अगेन मी GS3 चे सोर्सेस सांगताना पण तुम्हाला इतर सोर्सेस पण सांगणार आहे. ते तुम्ही ठरवायचे की कुठले करायचे. अगेन म्हणजे नाही असं नसलं सर पाहिजे की विचारलं नाही सर, कंपल्शन वगैरे. नाही सहज काय विचारलं, मग काय असतात ना मेंटरशिप बॅचला एखादं बुक हम्म, दिलं हम्म. जातं वगैरे, म्हणजे तुमचं मला असं काय आहे का? नाही, तर पुस्तक आम्ही नाही दिलं घेणारच जाणार. आहे मार्केटमधनं, तो विषयच नाही. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे. येस येस. कारण माझं लक्ष असतं आपल्या ग्रुपवर, जास्त लक्ष असतं सर. अच्छा अच्छा. घेतलं पुस्तक टेलिग्राम तुम्ही ग्रुप. सॉफ्ट हे सॅम्पल कॉपी बघा, वाटल्यास सॅम्पल मार्केटमध्ये पुस्तक बघा, रिव्ह्यू घ्या पुस्तकाचे आणि मग पुस्तकाकडे जाऊ शकता. तेच. अजून सुरुवातच नाही सर, आम्ही नवीनच आहे ऍक्च्युली, म्हणजे राज्य असू द्या, सेवा काहीच प्रॉब्लेम नाही. हा. हे बघा, आयोग म्हणतं का की नवीन मुलं हे आहे तर मी नाही यांच्यासाठी नाही, आम्ही असं म्हणजे घेणार. आम्ही यापूर्वी दिले सर, पेपर दिलेत आम्ही, हम्म, तो विषय हम्म, नाही. हम्म, हम्म. तर ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये दिलेले आहेत, अच्छा, ठीक आहे, हरकत सब्जेक्टिव्ह नाही. पॅटर्न मध्ये दिलेले नाही आतापर्यंत. हा. हम्म, हम्म, हम्म. ते प्रामाणिक सांगायला काय अडचण नाही, कारण आम्ही आता वर्किंग मध्ये असल्यामुळे थोडस काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही. हे बघा, हा. सिम्पल ना. तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती आपण जसं व्यक्त होतो, काहीतरी एखादा टॉपिक दिला की आपण व्यक्त होतो की आता समजा दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. आणि त्या आंदोलनाबद्दल समजा आपल्याला असं आलं की तुम्ही तिथं प्रशासनामध्ये आहात आणि तुम्हाला काहीतरी त्या आंदोलनाच्या बाबतीतली काहीतरी कार्यवाही करायची, तर तुम्ही काय कराल? केस स्टडी GS4ची. मग होय. आपल्याला जे जे वाटतंय प्रशासकीय दृष्टिकोनातून ते लिहून यायचंय, फक्त प्रश्नात काय विचारलं हे लिहायचंय. सो अशा दृष्टीने आपल्याला तयारी करायची, मग भले इथिक्स असू द्या किंवा इतर गोष्टी कुठल्या असू द्या. Yes. ओके. येस येस. अजून आपण काही प्रश्न असेल तर घेऊ. बाकी काय तुमच्या शंका वगैरे असतील, काही डिटेल असेल तर विचारा, टेलिग्रामला विचारता येईल, नाहीतर मग आपण थांबूया. ठीक आहे. 22 जुलै पासून सुरुवात होती ना सर आपली 25 मेंटरशिप? जुलैपासून आहे साधारणपणे. आपण एक 25 जुलै. 25 तो एक ठेवला आणि 5 दिवस थोडेसे बफर मिळतील. आणि आपण ओके मेन म्हणजे ते 4 महिने फोकस करतोय साधारणपणे. ओके ओके. हा येस, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. आणि त्या दरम्यान काळात जर आयोगाचं शेड्यूल आलंच तर आपण त्याला फ्लेक्झिबल करू, प्लस मायनस करू त्याला. शेवटी आयोग नक्कीच म्हणेल चालेल त्याप्रमाणे सर. आपल्याला जावंच लागणार आहे. हो हो. ते झालं की अभ्यास करायचं, पण नेमकं कसं करायचं तेच कळत नव्हतं आम्हाला. सगळं होईल, सगळं करू. करावं तर लागणारच आहे अभ्यास आपल्याला. नाही. येस सर. येस येस येस. चालेल, आपण थांबायचं. हॅलो. येस सर. हा, कोण बोलतंय, बोला. हॅलो सर. येस, बोला इन मॅडम. कधीही 4 GS रीड नसेल केले तर मग आन्सर रायटिंग हं. कशी करायची? ठीक आहे, आता बघा, तुम्ही 4 GS नाही केले. ठीक आहे, असं समजूया की आज तुम्ही ब्लँक आहात. मग तुम्ही हा हा. ब्लँक आहात तर तुम्हाला तुमची ऍटलिस्ट तुमची माइंडची तयारी तर झाली आता की तुम्हाला मेन्स करायची आहे. म्हणजे एक्झाम द्यायची आहे म्हणून, बरोबर ना? हो. मग तुम्हाला एक्झाम द्यायची आणि पुढच्या काळामध्ये द्यायची, तर मग असं तर नाही की तुम्ही आजपासून फक्त प्रिलिम्स केली आणि प्रिलिम्स तुम्ही पास झालात, पण प्रिलिम्स पास झाल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये परत तोच प्रश्न येणार आहे की मला त्या आन्सर रायटिंग जमत नाही, मग मी आता मेन्स करू की नको, का दुसऱ्या एक्झामकडे जाऊ. तर तेव्हा ती माइंडमध्ये गोष्ट न येण्याच्या आधी, जेव्हा आपण सुरुवातीला ब्लँक असतो, तर तेव्हा कुठून तरी स्टार्ट करण्याची गरज असते. मग समजा आपण असं विचार केला की एखादा समजा धावपटू आहे आणि त्याला रनिंग करायची, मग त्याला रनिंग करायची तर सुरुवातीला तो थोडीच 20 किलोमीटर पळणार आहे, लगेच 10 किलोमीटर पळणार आहे. तर सुरुवातीला तो काहीतरी अडखळेल,
काहीतरी पाय दुखतील, 1 किलोमीटर पळेल, 2 किलोमीटर, 3, हळूहळू वाढत जाईल. सेम ते सगळ्यांच्या बाबतीत आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बाबतीत आहे. तुम्ही आता 4 GS नाही केले, ठीक आहे, सुरुवात तर कुठून तरी करावी लागेल. फक्त आता मेंटरशिपचा भाग म्हणून आपण काय करतोय की कॉमन सब्जेक्टचं एक शेड्यूल करतोय सगळ्यांचं. मे बी आता काही कॅन्डिडेटला असं वाटेल की नाही, मी तर अमुक क्लास जॉईन केलाय, मग माझं तिकडे वेगळं चाललंय, कसं करू. आता त्याच्यात फ्लेक्झिबल मग ते तुम्हाला वैयक्तिक लेवलला करावं लागेल. मग तो वैयक्तिक लेवलचा मुद्दा आला. पण एक कॉमन आपण शेड्यूल आहे. समजा आपण म्हणूया की पहिल्या शेड्यूलमध्ये आपण, आता अगेन हे रफली सांगतोय मी, अजून त्याला थोडं आमचं काम चालू आहे त्याच्यावरती. समजा रफली आपण म्हणूया की आपण एक पुढचे 15 दिवस काय केलं की पॉलिटिक्सचा म्हणजे GS1चा फर्स्ट हाफ आपण ठेवला, GS2चा फर्स्ट हाफ ठेवला. फर्स्ट हाफ मध्ये आपण काय बघितलं होतं आता, की याच्यामध्ये सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, कदाचित तुम्हाला याच्या आयडिया असतील. मग याच्याबद्दलचं आपण एक तर काय करू की आपण सगळ्याच सब्जेक्टचं सुरुवातीलाच तुम्हाला मी हे बुक लिस्ट वगैरे ते फायनल करेल, त्यामुळे तुम्हाला अडचण नाही येणार की ऐन वेळेस कुठून कंटेंट घ्यायचं वगैरे. तर त्याचं एक सुरुवातीला करू. पण मग हा जर फर्स्ट हाफ आपण आपल्या पहिल्या 15 दिवसाला दिलाय, तर ह्या पहिल्या 15 दिवसामध्ये पण मग साधारणपणे की पहिल्या आठवड्यासाठी आपण कुठल्या विषयांचं प्लॅन केलं पाहिजे. मग पहिल्या आठवड्यामध्ये हे समजा 4-5 टॉपिक आहेत, ठीक आहे, तर त्या टॉपिकचं कंटेंट तुमच्याकडे असणार आहे. ते कंटेंट तुम्ही काय करायचंय, तर ते कंटेंट तुमच्या साईडने वाचायचे. ते वाचत असताना तुमच्या साईडने पण तुम्ही UPSCचे PYQ बघायचे, ते MPSCचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, मेन्सचे आता झालेला पेपर तुम्ही बघायचा. आणि मग त्या टॉपिकवरती साधारणपणे कसे प्रश्न विचारलेत आणि तुम्ही त्या टॉपिककडे कसं अप्रोच करता, ह्याचं एक सुरुवातीला आपण सेशन घेणारच. पण मग ते तुम्ही प्रत्येक वेळेस करायचे. मग ते केलं, आपण सॅम्पल क्वेश्चन देणार आहेत, त्या कंटेंटवर बेसिसवर तुम्ही सॅम्पल क्वेश्चन सोडवायचे. आता त्यात असंही होऊ शकतं की ते सॅम्पल क्वेश्चन थोडेसे वेगळे येऊ शकतात. पण तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये एक जरी कीवर्ड ओळखीचा वाटला ना, तुम्ही त्याच्याबद्दल लिहा. मग तेव्हा तुम्ही जेव्हा लिहून पाठवणार तर ते आम्ही चेक करताना सांगणार की येस, तुम्हाला इथं कुठेतरी कमी पडली, इथं तुम्हाला ह्या गोष्टीची ऍडिशन करण्याची गरज आहे, किंवा ह्या प्रश्नाला असा असा अप्रोच घ्यायची गरज आहे. आणि जेव्हा आपण वीकली फॉलोअप घेऊ तर त्याच्यामध्ये सांगाल की जे त्या आठवड्याचं मी तुम्हाला सांगेल की साधारणपणे असं असं करायचंय. फक्त पहिले तुमचे 15 ते 20 दिवस थोडे कठीण जातील, कारण का तुम्हाला उत्तर लेखनासाठी सुरुवात कशी करू, पेन कसा हातात घेऊ ह्याची अडचण भासणार आहे. पण मी म्हणेल की तुम्ही डायरेक्टली लिहायला सुरू करा, जे काय मनात असेल ते लिहा. परफेक्ट उत्तर कोणतंच नसतं, ना डे 1चं असतं ना डे शेवटच्या, फक्त तुमचं ते इम्प्रुव्हमेंट असतं. की कदाचित सुरुवातीला पहिल्या दिवशी आपल्या बऱ्याचशा चुका झालेल्या असतात, दुसऱ्या दिवशी आपण इम्प्रूव्ह करतो. कधी कधी तुमचा हँडरायटिंगचा प्रॉब्लेम वाटेल तुम्हाला की माझं उत्तर लिहिलेलं वाचताच येत नाहीये, मला ते समजा की मराठीत अक्षरच नीट काढता येत नाही, कुणा तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार असाल तर इंग्लिशमध्ये नक्की शब्दरचना जुळत नाही. हे प्रॉब्लेममुळे तुम्ही लिहायचं बंद कराल. पण ते नाही करायचं, तुमच्या 100 चुका होऊ द्या आता. म्हणजे अगेन तुमचा जो बेसिक प्रश्न आहे की कंटेंट कसं करायचं आणि सुरुवात कशी करायची, तर त्याच्यासाठी आपण टॉपिक डिव्हाइड करणार, तुमच्याकडे सोर्सेस असणार, तुम्ही ते वाचायचे आणि तुम्ही ते लिहायचे. मी कुठेही येस. क्लास नाही केले डिस्क्रिप्टिव्ह साठी, तर ते सेल्फ शक्य होईल का तेवढं करणं? नाही समजलं, एकदा सांगा, एकदा विचारा. हे डिस्क्रिप्टिव्हचं कुठेही क्लास केलेले नाही, बरं बरं. तर ते सेल्फ 4ही GS करणं शक्य होणार का? आरामात शक्य होऊ शकतं. तुमचा फक्त म्हणजे तुमची तयारी पाहिजे त्याच्यासाठी. अगेन मी समर्पण हा शब्द वापरला. आता लक्षात घ्या, डिस्क्रिप्टिव्ह साठी तुम्हाला वेळ किती भेटतोय, 4+4 महिन्याचा वेळ आपण केलेल्या शेड्यूलनुसार भेटतो. सो 8 महिने तुम्हाला 4 GS करायला भेटतात. एसएची वेगळी तयारी तशी नसतेच म्हणा. म्हणजे 8 महिने तुम्हाला 4 GS. मग मी काय म्हणतो, एक सिंपल, आपण जर प्रत्येक जीएसचे बहुतेक 20 पॉईंट आहेत प्रत्येक जीएस, फक्त नेक्स्ट ह्याला कमी असेल ते फोर्थला, तर तुमचे 20 पॉईंट आहेत सिलेबसचे, आणि 20 पॉईंट मध्ये पण सब टॉपिक आहेत. आपण रफली असं पकडू की समजा तुमचा प्रत्येक जीएस पूर्ण नाही झाला आणि प्रत्येक जीएस मधला एखादा टॉपिक राहिला, सपोज GS1 मधला तुमचा जिओग्राफी राहिलाच एनी हाव, तर तो जिओग्राफी तुम्ही प्री नंतर करा. पण तुम्ही ह्या मधल्या काळामध्ये जेवढं कराल तर त्याने तुमचा एवढा कॉन्फिडन्स बिल्ड होतो की तुम्ही ते नंतरच्या काळात करता. त्यामुळे सेल्फ स्टडीमुळे जर समजा क्लास नसेल केला तर काय आहे की आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. मग तो वेळ तुम्ही थोडासा अजून जास्त देऊ शकता. आणि जर जमलं, जर म्हणजे तुम्हाला जर समजा एखाद्या टॉपिकचं नाही जमत आहे किंवा एखादा तुम्हाला इथिक्स असं वैयक्तिक करताना कळतच नाही, तुम्ही एखादा इथिक्सचा कोणाचा तरी क्लास करा. पण अगेन ते नंतर ठेवा. ऍटलीस्ट तुम्ही स्वतः एंटर तर व्हा आधी त्याच्यात. स्वतः तुम्ही थोडे दिवस लिहा आधी, तुम्ही स्वतःला ट्राय करा, स्वतःला टेस्ट करा आणि मग नंतर विचार करा. पण शक्य आहे का, तुमचा जो प्रश्न आहे तर नक्की शक्य आहे. पण अगेन तुम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल 100%. म्हणजे तुम्ही आत्ता राईट नाव जर मी म्हटलं पुढच्या 10 सेकंदात की हा घ्या प्रश्न, तुम्ही सगळ्यांनी लगेच पान घेऊन लिहिलंच पाहिजे, तरच ते होतं. आणि ते उत्तर किती क्वालिटी हे नाही मॅटर करत, तुमचं इंटेन्शन मॅटर करतं. की येस, मला लिहायचं, मी हे लिहिणार आहे 1 पानभर. मग ते जेव्हा होतं ना, तर रॅन्डम कुठलाही प्रश्न काढा, लगेच जमतं, आपण लगेच लिहितो.
आणि उत्तर ते डे बाय डे तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह होणारच आहे ना. की कारण का समजा आता एखादा प्रश्न तुम्हाला त्याच्यातले फक्त प्रश्नांमध्ये विचारले की त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस सांगा. पुढच्या क्वेश्चन मध्ये विचारलं असेल की त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे चॅलेंजेस सांगा. म्हणजे डिसएडव्हान्टेज पेक्षा तुम्हाला आव्हानं काय आहेत नक्की, किंवा पुढे विचारलं की त्या आव्हानावरती मात करण्यासाठी उपाययोजना सांगा. मग उपाययोजना जेव्हा विचारतात तेव्हा आपल्या डोक्यामध्ये असतं किंवा आता आपण एखाद्या ठिकाणी जातो तिथं रस्ता चांगला नसतो किंवा एखाद्या ठिकाणची कनेक्टिव्हिटी नसते, मग आपण काय म्हणतो की इथं रस्ता असा झाला पाहिजे, तिथल्या लोकांना मार्केटमध्ये यायला सोपं झालं पाहिजे. म्हणजे कुठलंही ग्रामीण भागाचं उदाहरण घ्या की एखाद्या ठिकाणची काय असते की आपण म्हणतो की मार्केटची कनेक्टिव्हिटी नसते. काहीतरी शेतकऱ्यांना भाजीपाला तिथं मार्केटमध्ये न्यायला जागा नसते किंवा तिथं एक प्रकारे त्यांचं पिळवणूक होते ह्याची, मार्केटला रेट वगैरे मिळत नाही कारण का त्यांना शेतीच्या कामाला परत जायचं असतं, त्यांना तिथं वेळ तेवढा देता येत नाही. हे आपल्याला GS3 मध्ये आहे, आपल्याला MSP वगैरे ह्याच्यामध्ये आहे की मग ऍग्रिकल्चरचे बाजारभाव वगैरे वगैरे. हे फक्त एक्झाम्पल झालं सांगायचं की तुमच्या आसपास जे दिसतं आणि त्याच्यावर आपल्याला जे वाटतं की इथं असं असं पाहिजे, तर त्याप्रमाणेच उत्तरात लिहायचं असतं. आणि काय काय प्रश्न इन्फॉर्मेटिव्ह असतात फक्त की इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायची असते, तर त्याप्रमाणे त्याला अप्रोच करायचं. म्हणून म्हणलं की शब्दामध्ये प्रश्नामध्ये जे शब्द विचारतो ना आयोग, तर त्याच्यावरती आपण लेक्चर घेणार आहोत की साधारणपणे अशा क्वेश्चनला कसं अप्रोच करायचं, तशा क्वेश्चनला कसं अप्रोच करायचं, त्या गोष्टी आपण घेऊयात. ठीक आहे. आणि समजा आपण या रिव्हिजन प्रोग्राम सोबत समजा आता जसं ग्रुप सी आहे किंवा इतर हम्म. टेक्निकलच्या एक्झाम्स येतात त्या दिल्या तर ते मॅनेज होणार का दोन्ही एक्झाम सोबत असं आता ते आन्सर रायटिंग? डिपेंड तुमच्यावर आहे. शेवटी काय की आता आमच्या साईडनं सांगणं काम आहे, आमच्या साईडनं तुमचा फॉलोअप घेणं काम आहे. तुमच्या साईडनं जर नाही आलं तर मग कसं होईल की आम्ही नाही, म्हणजे आम्ही विचारून सुद्धा तुमच्याकडनं नाही आलं तर मग ते कुठेतरी लॅग होईल. पण अगेन तुम्हाला समजा इतर एक्झाम द्यायच्यात, कंबाईन द्यायची आहे तुम्हाला, ग्रुप बी द्यायची, ग्रुप सी द्यायची किंवा इतर, मग ते तुमच्या वेळेत मॅनेज करावं लागेल. मग या केसमध्ये होतं काय, एक ऑब्झर्वेशन असेल की तुमचं जे लिखाण आहे ते लिखाण कुठेतरी बाजूला पडतं. आणि लिखाण बाजूला पडलं की मग तो थोडासा इंटरेस्ट कमी होतो, कारण का आपलं वाचन खूप करतो ना आपण. ठीक आहे, खूप सारं वाचन केले पण मग ते डोक्यात राहील किती दिवस, त्याला परत रिव्हिजन करावं. पण तुमच्या लिखाणातून गेलं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे आजपर्यंतची उदाहरणं आहेत की ज्यांना लिहिण्याचं जमलं ना, तर त्यांचा कॉन्फिडन्स प्रचंड असतो की ते येस रेडी असतात ते लिहायला. कधी कधी ते असं असतं की त्यांच्याकडे कंटेंट नसतो पण ते लिहून येतं. मग त्याच्यावर जर तुम्ही मास्टर की आणली आणि मग तुमच्या बाकीचा वेळ तुम्ही जर तिथं दिला तुमच्या इतर एक्झामला, तरी चालू शकतं ते. अगेन आता ते तुम्हाला थोडंसं वैयक्तिक लेवलला मॅनेज करावं लागेल. आणि जी आता लास्ट दोन हे झाले प्रिलिम्स तर हम्म. त्या थोड्या डिफिकल्ट होत्या तर ते कुठेतरी ओव्हर प्रेशर आहे माइंडला ओके ओके. की प्रिलिम्स टॅकल होत नाहीये म्हणून. हम्म, 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 हम्म. तर आता तर बघा त्यात अगेन प्रीचं प्रेशर आहे, थोडंसं सिलेबस म्हणजे किंवा पेपर पॅटर्न थोडासा बदलल्यासारखा वाटतोय, तर त्याच्यावरती थोडंसं ड्रास्टिकली काम करावं लागेल. मग जर समजा आता ह्या सगळ्या शेड्यूलमध्ये तुम्हाला असं वाटलं अगेन की तुम्हाला प्रीचं जास्त प्रेशर वाटतंय, अगेन हे फ्लेक्झिबल आहे. तर तुमचे मग पहिले 3 महिने तुम्ही मेन्सवरती काम करू शकता. तुम्हाला खूपच वाटते तर तुम्ही पुढचे 5 महिने प्रीसाठी काढू शकता. अगेन आपण आताच्या ह्या एक अंदाजे शेड्यूलवरून म्हणतोय, कदाचित आयोग आपल्याला वेगळं शेड्यूल अजून देईल. तर मग प्रीवरती तुम्हाला तुमच्या डिटेलिंगवरती काम करावं लागेल. मी जेव्हा प्रीचं सेशन घेईल तर तुम्हाला तेव्हा ते सांगणारच आहे की तुमच्या आतापर्यंत तुम्ही ज्या प्री दिल्या तर त्याचे पेपर मला पाठवा स्कॅन करून आणि त्याच्यावरती अनालिसिस करून पाठवा की तुमचा प्रत्येक प्रश्न का चुकलाय म्हणून. म्हणजे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे, मला कित्येक विद्यार्थी भेटले, त्यातल्या खूप कमी विद्यार्थ्यांनी मला त्यांचा पेपर दाखवला की यस हा प्रश्न माझा असा चुकला. मी स्वतःहून मान्य करायला खूप धाडस लागतं की यस माझी ही चूक झाली म्हणून. तर त्या चुका जेव्हा जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासाठी काहीच नाही करू शकत. की तुमच्या साईडनं म्हणजे चुका मान्य करत नाही तर तुम्ही ते चूक तुमची दाखवली पाहिजे आमच्या समोर की यस माझी अशी चूक झाली, आता मला ह्याच्यावर उपाय सांगा. मग तेव्हा आपल्याला बोलता येईल. सो मग आपण त्याच्यावरती डिटेलिंग काम करतो. ठीक मी आहे. सायन्सची ग्रॅज्युएट असल्यामुळे मला सगळ्या सब्जेक्टमध्ये ॲव्हरेज आहे. तर ओके. सगळे सब्जेक्ट 50-50च आहे. तर बर. असं मी कुठलाच सब्जेक्ट मागे पाडू नाही शकत किंवा एखादा सब्जेक्ट पुढे जाणार असं पण वागणूक देऊ नाही शकत विषयाला एखाद्या. येस. पण ते तसं होत आहे. आता मागे मी 2-3 दिले आणि कारण मी ऑब्जेक्टिव्हची पण मेन्स दिली आहे, टेक्निकलच्या पण मेन्स दिल्या आहे. पण ते त्याचे जे आहे स्टँडर्ड्स त्याला मॅच नाही होत आहे कुठे प्रिलिम्सला. बघा प्रीला 4 सब्जेक्ट असे की तुम्ही त्याला तुमचं जे ऍव्हरेज आहे ना 50% तुम्ही मार्क घेताय, तर त्याला तुम्हाला प्लस नेता येऊ शकतं अराउंड 80% पर्यंत. मग त्याच्यामध्ये येतो जिओग्राफी, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स येतो, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट येतो आणि मग येतो पॉलिटी. तुम्ही प्रश्न काढून बघा, याच्यात तुम्हाला 50% प्लसच जाता येतं. आणि जर नसेल जाता येत तर मग म्हणायचं की आपल्या एक थोड्याशा बेसिकमध्ये अडचणी आहेत.
सो ह्या टॉपिकमध्ये जातात. इव्हन पॉलिटीला मुलं 15 पैकी 13-14 प्रश्न आणतात बरोबर, जिओग्राफीला आणतात. क्वचित एखादा प्रश्न ठीक आहे इकडे तिकडे होतात किंवा 2-3 प्रश्न होतात, पण 50% तर कुठंच नाही. कमीत कमी ह्या 15 पैकी म्हणजे इकॉनॉमिक्स पॉलिटी हे जे टोटल 45 क्वेश्चन आहेत, याला कमीत कमी तुमचे 10, अगेन मी म्हणतो वर्स्ट केसमध्ये 10 बरोबर येतातच. मग ते आणण्यासाठी त्या पेपरवरती तेवढं काम करावं लागेल. अगेन प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घेऊन बसावं लागेल, त्याचे सोर्सेस एकदा फायनल करावे लागतील, त्या फायनलवरती त्या फायनल सोर्सेसवरती तुम्हाला काम करून पीवायक्यू वरती काम करावं लागेल. तर हे केल्यावरती तुमचे मार्क नक्की इम्प्रूव्ह होतील. तुमचं सायन्स बॅकग्राऊंड आहे तर सायन्स तुम्हाला बऱ्यापैकी येतील मार्क. राहिला प्रश्न करंट हिस्ट्रीचा, तर करंट हिस्ट्री आपण म्हणूया की 50-50 पकडून चालू त्याला, ठीक आहे, तरी पण मग तो स्कोर येऊन जातो. ठीक आहे. बरं, थँक्यू सर. येस येस, वेलकम. बाकी कोणी, बाकी काही नाही नसेल तर मग थांबूया. अगेन एक दुसरं लेक्चर आहे म्हणून आपण इथं थांबूया. काही शंका असेल तुम्ही मेसेज करा नक्कीच, ठीक आहे, चालेल, विचारा. आणि आपण मग ऍडमिशन प्रोसेस एक पुढच्या 2-3 दिवसात सुरू करतोय. अगेन याच्यामध्ये एक अडचण परत ही आहे, हे सांगायचं विसरलो मी, ते सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं, पण बोलण्याच्या ओघात ते विसरून जातं. एक लक्षात घ्या, प्रत्येक कॅन्डिडेटचं प्रिपरेशन म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेटची पूर्ण प्रोफाईल आमच्या माइंडमध्ये ठेवावी लागणार आहे की येस, ए कॅन्डिडेट, बी कॅन्डिडेट, सी कॅन्डिडेट, डी कॅन्डिडेट. सो अशा मल्टिपल कॅन्डिडेटचं डोक्यात ठेवणं कठीण आहे. आपला शेवटी मेंदू छोटाच आहे आणि आपण काही मोठे तज्ज्ञ नाहीत की आपल्याला ते सगळं जमेल. सो लिमिटेड कॅन्डिडेट असेल तर लिमिटेड कॅन्डिडेटवरती जास्त अजून काम करायला चांगलं होतं. मॅक्सिमम कॅन्डिडेट असेल तर कसं की मग कॅन्डिडेटकडे लक्ष देणं होतं, मग तुमच्याच प्रतिक्रिया येतात की अरे हे तर लक्ष देत नाहीत आमच्याकडे, मग असंच होते तसंच होते. तर ते एक लिमिट कुठेतरी असणार आहे. आता ते लिमिट इनिशियली तर आमच्या डोक्यात होतं की 10 कॅन्डिडेटचा विचार करू, पण परत अगेन थोडं मला फ्लेक्झिबल ठेवता येऊ शकतं ऑनलाईन असल्यामुळे, कारण का 1 to 1 आपण वीकमधून एक तास भेटता येईल वगैरे. तर एक 20 कॅन्डिडेटचं सध्या तरी डोक्यामध्ये आहे. माहिती नाही परत सपोर्टिव्ह जर मला कोणी अजून भेटलं तर त्याच्यात हे करेल, पण येस सगळे लेक्चर डिलिव्हर करायला मीच असेल. पण टॉपर्स वगैरे त्याच्यामध्ये अजून कोणाचा सपोर्ट थोडासा भेटला तर नक्कीच कॅन्डिडेट आपल्याला वाढवता येतील. पण सध्या तरी मिनिमम 10 आणि मग नंतर वाटलंच तर त्याच्यामध्ये. आणि अगेन एक क्वेश्चन नेहमी विचारला जातो की मग तुम्हाला का बरं मेंटरशिपला घ्यायचं. ऍक्च्युली आता हा प्रश्न किती व्हॅलिड आहे माहित नाही, पण ऍक्च्युली एक उदाहरण सांगायचं झालं तर सध्या आता मी वर्कआउट वगैरे करत असतो, एक्सरसाइज वगैरे. तर त्याच्यात ते एक रनिंगचा सेशन त्यांनी एक सुरू केला होता मॅरेथॉनसाठी वगैरे तयारी करण्यासाठी. तर त्यांचं ते पेड होतं, मी काही ते केलं नाही कारण का ते इथं ग्राउंड वगैरे रनिंगसाठी तेवढे अवेलेबल नसल्यामुळे. पण त्यांचा एक प्रश्न असा होता की आम्ही तुम्हाला ह्या सेशनमध्ये का घ्यायचं. म्हणजे एकतर पेड होतं ते, म्हणजे पेड आपणच करायचं आणि ते आपल्याला क्वेश्चन विचारत की तुम्हाला आम्ही का घ्यायचं, का घ्यावं तुम्हाला ह्या सेशनमध्ये, ह्या सगळ्या तयारीमध्ये. सो तसंही आहे की ते तुमच्या साईडनं असलं पाहिजे की म्हणजे तुम्हाला का आम्ही घेतलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ह्या प्रोग्राममध्ये काय एनरोल करून घेतलं पाहिजे की जे तुमच्याकडे आहे किंवा तुमची नक्की काय तयारी आहे की करण्याची. सो त्या बेसिसवरती. नाहीतर का परत प्रश्नचिन्ह येईल ना की मग यांनी तर काहीच नाही तयारी करून घेतली ना, आम्हाला रिझल्टच नाही आले वगैरे वगैरे. सो मग रिझल्ट आले पाहिजेत. सो त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची, मग अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला तुमच्याकडनं करता येतील. ठीक आहे, येस चालेल. बाकी काय असेल तर भेटू, पण नक्की तुम्हाला का घेतलं पाहिजे, तुम्ही का मेंटरशिपमध्ये आले पाहिजे हे तुम्ही आधी प्रश्न विचारा आणि मग तुम्ही तो डिसिजन घ्या प्रॉपर. ठीक आहे, चालेल ना, आपण थांबूया इथे. येस थँक्यू सर. येस येस, थँक्यू आणि ऑल द बेस्ट थँक्यू. सगळ्यांना. थँक्यू. येस.